मी बौद्धजन पंचायत समितीचे कार्याध्यक्ष, आपल्या सर्वांचे लाडके नेते, कोकण प्रांताचे नेते आदरणीय लक्ष्मणजी भगत साहेबांना विनंती करतोय की त्यांनी विचारपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। त्याचप्रमाणे कार्याध्यक्ष आदरणीय उपकार्याध्यक्ष आदरणीय मनोहर मोरे साहेब यांनी देखील विचारपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे। आपल्या समितीचे अतिरिक्त सरचिटणीस आदरणीय ज्येष्ठ बौद्धाचार्य प्रवचनकार विठ्ठल जाधव गुरुजी यांनी देखील विचारपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। त्याचप्रमाणे आपल्या संसद समितीचे अध्यक्ष आदरणीय मंगेश पवार गुरुजी यांनी देखील विचारपीठावर यायचं आहे आणि सन्मानपूर्वक मी आपल्यात या 5व्या पुष्पाचे प्रवचनकार ज्येष्ठ बौद्धाचार्य कवी आदरणीय नारायण जाधव गुरुजी यांना विनंती करतो त्यांनी विचारपीठावर यायचं आहे। त्याचप्रमाणे आपल्या समितीचे उपकार्याध्यक्ष आदरणीय अशोक कांबळे साहेब यांनी देखील विचारपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। जे गटप्रतिनिधी आहेत त्यांनी कृपया पहिल्या लाईनीत बसायचं आहे। उपस्थित सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। अखंड विश्वाला शांतीचा महामार्ग देणारे शांतिदूत शांतीसागर शांतीचे प्रणेते ज्याने अखंड विश्वाला सांगितले मी मोक्षदाता नाही मी मार्गदाता आहे ते जगन्मय जगद्गुरु सम्यक संबुद्ध तथागत भगवान गौतम बुद्ध। मानवाला मानवी हक्क मिळून तुमच्या आमच्या सर्वांचे उद्धार करते भारतीय संविधान शिल्पकार बोधिसत्व विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अभिवादन करून आजच्या या धम्मप्रवचन मालिकेतील 5व्या पुष्पासाठी उपस्थित असलेले बौद्धजन पंचायत समिती या समितीचे कार्याध्यक्ष कोकण प्रांताचे नेते जे म्हाडा या शासकीय अशा कार्यालयात उच्च पदावरती जे कार्यरत होते आता सेवानिवृत्त आहेत ते आमचे मार्गदर्शक आदरणीय लक्ष्मणजी भगत साहेब। त्याप्रमाणे या समितीचे उपकार्याध्यक्ष आग्रीपाडा विभागातील सामाजिक कार्यकर्ते त्याचप्रमाणे आता महानगरपालिकेतून जे सेवानिवृत्त झालेले आहेत ते आमचे मार्गदर्शक आदरणीय अशोकजी कांबळे अर्थात कणगोलकरजी। त्याचप्रमाणे या समितीचे उपकार्याध्यक्ष ज्येष्ठ बौद्धाचार्य या खजिनदार पदावर असताना ज्यांनी अंगावरती 10 दिवस काश्या वस्त्र घेतलेले आहेत ते ज्येष्ठ बौद्धाचार्य आदरणीय मनोहरजी मोरे साहेब। त्याप्रमाणे आजचं जे 5वं पुष्प या ठिकाणी गुंफणार आहेत ते आपल्या बौद्धजन पंचायत समितीचे ज्येष्ठ बौद्धाचार्य कवी आदरणीय नारायणजी जाधव गुरुजी। त्याचप्रमाणे या समितीचे अतिरिक्त सरचिटणीस ज्येष्ठ बौद्धाचार्य प्रवचनकार आदरणीय विठ्ठलजी जाधव गुरुजी। त्याचप्रमाणे ज्यांच्या अधिपत्याखाली हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे ते बौद्धजन पंचायत समिती अंतर्गत संस्कार समितीचे अध्यक्ष आदरणीय मंगेश पवार गुरुजी। त्याचप्रमाणे आजच्या या 5व्या पुष्पाला आवर्जून उपस्थित असलेले आमच्या व्यवस्थापक मंडळातील आदरणीय विलासजी जाधव साहेब। त्याचप्रमाणे गट क्रमांक 4 मध्ये गटप्रतिनिधी आणि समितीचे चिटणीस आदरणीय श्रीधर जाधव साहेब। त्याचप्रमाणे सुभाषजी जाधव साहेब आणि ज्येष्ठ श्रेष्ठ बौद्धाचार्य उपस्थित सर्वांचं या ठिकाणी मी संस्कार समितीच्या वतीने शब्द सुमनाने हार्दिक स्वागत करत आहे। आणि आजचे 5वं पुष्प आदरणीय नारायण जाधव गुरुजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सावत्र आई माता जिजाई या विषयावर गुंफणार आहेत। कारण हा आगळा वेगळा विषय कारण फक्त आपण जिजाई मालिकेमध्ये बघत आहोत चित्रपटामध्ये बघितलेले आहे परंतु आपण कमी वाचनात किंवा आपण ऐकलेले आहे तर असा आगळा वेगळा विषयावरती या ठिकाणी संभाषण करणार आहेत। परंतु या 5व्या पुष्पाचं अध्यक्षस्थान आपल्या बौद्धजन पंचायत समितीचे कार्याध्यक्ष आदरणीय लक्ष्मणजी भगत साहेब हे स्वीकारतील अशी उपस्थितांच्या वतीने मी त्यांना विनंती करत आहे। सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। विश्वदीप महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न भारतभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्री शिक्षणाचे उद्धारकर्ते महात्मा ज्योती फुले माता सावित्रीबाई फुले माता भीमाई माता रमाई यांच्या पवित्र स्मृतीस महान विचारांना विनम्र अभिवादन। या ठिकाणी उपस्थित बहुजन पंचायत समिती या समितीचे सन्माननीय कार्याध्यक्ष आपल्या कोकण प्रांताचे नेते आदरणीय लक्ष्मणजी भगत साहेब,
त्याप्रमाणे उपकार्याध्यक्ष अशोकजी कांबळे कणगोलकर, त्याचप्रमाणे उपकार्याध्यक्ष बौद्धाचार्य आदरणीय मनोहर मोरेसाहेब, त्याचप्रमाणे या ठिकाणी आजच्या 5व्या पुष्पाचं ज्यांच्याकडून प्रबोधन होणार आहे असे कविवर्य बौद्धाचार्य नारायण जाधव साहेब, संस्कार समितीचे सन्माननीय अध्यक्ष बौद्धाचार्य प्रवचनकार मंगेशजी पवार, त्याचप्रमाणे या ठिकाणी आत्ताच ज्याने या कार्यक्रमाचं सूत्रसंचालित केलेलं आहे असे संस्कार समिती चिटणीस मनोहर बापू मोरे, सर्व विभागाचे विभाग प्रतिनिधी, सन्माननीय माननीय बौद्धाचार्य आणि उपस्थित सर्व प्रिय बंधू आणि भगिनी, आत्ताच आपणासमोर आपल्या संस्कार समितीचे चिटणीस आदरणीय मनोहर बापू मोरे यांनी आत्ताच अध्यक्षांची सूचना या ठिकाणी आणलेली आहे, तरी मी आपणा सर्वानुमते त्यांना अनुमोदित करत आहे. नमो बुद्धाय, जय भीम. सर्वांना मैत्रीपूर्व जय भीम. मानव प्राण्याला सुखशांती देणारे विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय संविधानाचे एकमेव शिल्पकार, राष्ट्रनिर्माते, विश्वरत्न, विश्वभूषण, कायद्याचे महावीर, बोधिसत्व, परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या पवित्र स्मृतीस पवित्र विचार अभिवादन पंचांग प्रणाम. ज्यांनी बौद्धाचार्य पद निर्माण केलं, ज्यांनी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह निर्माण केलं, त्या स्मारकाचे निर्माते, बौद्धाचार्यांचे जनक सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस पवित्र विचार अभिवादन पंचांग प्रणाम. उपस्थित बौद्धजन पंथ समिती, या समितीचे नेते, बौद्धजन पंथ समितीचे सभापती, हिंदू मिलचे प्रणेते, आपल्या सर्वांचे लाडके नेते सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब, संस्थेचे उपसभापती आदरणीय विनोदजी मोरे साहेब, आज ज्यांचा नामोल्लेख करावा लागतो की बौद्धजन पंथ समितीच्या इतिहासामध्ये एकमेव असं एक कार्याध्यक्ष आहे की गेले 16 18 तास या बौद्धजन पंथ समितीला देऊन, ज्यांच्या आधिपत्याखाली, ज्यांच्या देखरेखीखाली हे भव्य दिव्य असं स्मारक सभागृह निर्माण होत आहे, असे बौद्धजन पंथ समितीचे कार्याध्यक्ष आदरणीय लक्ष्मणजी भगत साहेब, मगाशी सूचित केल्याप्रमाणे ज्यांनी आपल्या अंगावरती चिवर घेऊन या बौद्धजन पंथ समितीमध्ये एक इतिहास निर्माण केला. वयाच्या 67 वर्षी बौद्धाचार्यांसाठी अर्ज केला आणि बौद्धाचार्यांची परीक्षा देऊन बौद्धाचार्य झालेले आहेत. आज जरी कार्यक्रम असले तरी त्यांनी एक मानसिक समाधान आहे की मी एक बौद्धाचार्य म्हणून आहे, असे बौद्धजन पंथ समितीचे उपकार्याध्यक्ष, बौद्धजन सहकारी पतपेढीचे अध्यक्ष आणि बौद्धजन पंथ समितीचे माजी खजिनदार आदरणीय ज्येष्ठ बौद्धाचार्य मनोहर सकाराम मोरे गुरुजी, त्याचप्रमाणे ज्येष्ठ बौद्धाचार्य आदरणीय विठ्ठल जाधव गुरुजी, आज गेले कित्येक वर्ष ज्यांनी बौद्धजन पंथ समितीचं कामकाज केलेलं आहे, म्हणजे कमी 40 ते 45 वर्ष या बौद्धजन पंथ समितीचे अतिशय चांगल्या पद्धतीने कामकाज असे बौद्धजन पंथ समितीचे उपकार्याध्यक्ष आदरणीय अशोक भागा कांबळे कणगोळकर, ज्यांचं आज प्रवचन आहे ते बौद्धजन पंथ समितीचे बौद्धाचार्य, ज्येष्ठ कवी, गायक, ज्यांच्या माध्यमातून धम्माचा प्रचार प्रसार होतोय असे कवी गायक आदरणीय नारायण रामचंद्र जाधव गुरुजी. त्याचप्रमाणे बौद्धजन पंथ समिती अंतर्गत संसार समितीचे चिटणीस माझे सहकारी आदरणीय मनोहर बापू मोरे, त्याचप्रमाणे चिटणीस आदरणीय श्रीधरजी जाधव, सदस्य आदरणीय सुभाषजी जाधव. त्याचप्रमाणे आज मला सांगायला अभिमान वाटतो की बौद्धजन पंथ समितीचे उपक्रम आहेत त्याचा प्रचार आणि प्रसार पेपरच्या माध्यमातून नुसतं मुंबईमध्ये न राहता पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे प्रचार प्रसार करतायत अशा आदरणीय ज्येष्ठ कवी, गायक, पत्रकार आणि आमचे संघटक सहकारी आदरणीय राजाभाऊ गमरे, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ असे सर्व बौद्धाचार्य बंधू भगिनींनो, आत्ताच बौद्धजन पंथ समिती अंतर्गत संसार समितीचे चिटणीस आदरणीय मनोहर बापू मोरे गुरुजींनी अध्यक्ष म्हणून आदरणीय बौद्धजन पंथ समितीचे कार्याध्यक्ष लक्ष्मणजी भगत साहेब यांच्या नावाची सूचना आणली. त्या सूचनेला आदरणीय विठ्ठलजी जाधव गुरुजींनी अनुमोदन दिलेलं आहे. मी आदरणीय भगत साहेबांच्या वतीने त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारलं असं जाहीर करतो आणि आदरणीय मनोहर बापू मोरे गुरुजींना विनंती करतो की जे आजचे प्रवचन करायत त्यांचा या ठिकाणी अल्पपरिचय करून द्यावा आणि तदनंतर आजच्या प्रवचन मालिकेला सुरुवात होईल. आमचे सहकारी आणि रिपब्लिक सेनेचे दक्षिण मुंबईचे अध्यक्ष आदरणीय भगवानजी साळवी साहेब हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांचा मी या ठिकाणी मान सन्मान करतो. तद्वतच माझे सहकारी बंधू आदरणीय सिद्धार्थ जाधव हेही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा मी या ठिकाणी मान सन्मान करतो. इथेच थांबतो. नमो बुद्धाय, जय भीम, जय भारत, जय संविधान.
या ठिकाणी आपल्यामध्ये मागे बसलेले आहेत ज्येष्ठ पत्रकार आदरणीय गुणाजी काजेकर साहेबांनी पुढे यायचं आहे. सर्वप्रथम आपण ज्या वास्तूमध्ये बसलेला होता ऐतिहासिक वास्तू लवकरात लवकर पूर्ण व्हावी हा प्रत्येक शाखेने एक घेतलेला ध्यास आहे. अशाच एक शाखा गट क्रमांक 28 आदरणीय मंगेशजी पवार गुरुजी यांच्या गटातून शाखा क्रमांक 475 या शाखेने जवळजवळ 1 लाख रुपये पूर्ण केलेले आहेत आणि आज त्यांनी 11,000 रुपये या ठिकाणी आणलेले आहेत. मी शाखेचे अध्यक्ष आदरणीय प्रभाकर गमरे अनिल गमरे यांना विनंती करतो की जे आणलेले म्हणजे धनादेश आहे तो कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी आपल्या बौद्धजन पंचायत समितीचे कार्याध्यक्ष आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय लक्ष्मणजी भगत साहेब त्याचप्रमाणे मान्यवर जे उपस्थित आहेत त्यांच्याकडे सुपूर्द करावी अशी मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी जे प्रवचनकार आहेत त्यांचा अल्पपरिचय मी या ठिकाणी करत आहे. जे प्रवचनकार आहेत ते कोणाच्या ओळखीचे नाहीत असं एक देखील उपस्थितापैकी म्हणणार नाही. कारण अशा व्यक्तिमत्व आहे की म्हटलं जातं म्हणजे असा स्वभाव आहे. म्हणजे मला जर एखाद्याने विचारलं की नारायण जाधव गुरुजींचा एका वाक्यात परिचय करून द्या तर मी सांगेन नारायण जाधव गुरुजींचा स्वभाव हा पाण्यासारखा आहे. म्हणजे ज्यात मिसळाल तसा म्हणजे पाणी दुधात मिसळलं तर दुधासारखं चहात मिसळतं चहासारखं आपल्या आमटीत मिसळलं तर आमटीसारखं म्हणजे ज्यात मिसळलं तसं पाण्याचा रंग बदलतो तसाच नारायण जाधव गुरुजी देखील आहेत. म्हणजे जर ते वयोवृद्ध माणसात असतील तर त्यांच्यासारखे आणि तरुणात जर असतील तर तरुणासारखे वागतात. अशा एक वेगळंच व्यक्तिमत्व म्हणजेच नारायण जाधव गुरुजी. त्यांचा मूळ गाव आहे निळजे जिल्हा ठाणे येथील त्यांचा जन्म आहे आणि प्रकल्पग्रस्त असल्यामुळे त्यांना त्यांच्या आजोबा पंजोबांना सहारा गाव म्हणजे अंधेरी या ठिकाणी सध्याचं वास्तव्य आहे. म्हणजे त्यांचं मूळ घर म्हणजे अंधेरी सहारा या ठिकाणी आहे सहारगाव या ठिकाणी आहे. 11 नोव्हेंबर 1989 साली त्यांनी बौद्धजन पंचायत समितीच्या या संस्कार समितीच्या वतीने सनद मिळवलेला आहे आणि त्याचा सनद क्रमांक आहे 131. मग सन 1979 ते 2024पर्यंत त्यांनी अविरतपणे न थांबता सामाजिक धार्मिक कार्य ते सतत करत आहेत. त्यांचा पिंड कवीच असल्यामुळे कवितेतून प्रबोधन आणि प्रबोधनातून मनोरंजन ते नेहमी ज्या ज्या ठिकाणी जात असतात त्या ठिकाणी करत असतात. त्यांची विशेष खासियत मी सांगतोय की त्यांना वाचनाची आवड असल्यामुळे वेगवेगळ्या लेखकांची पुस्तके वाचून त्याच्यावर मनन चिंतन आणि स्वतःचा अभ्यास करून ते एक वेगळा असा विषय बनवतात आणि विषय बनवल्यानंतर ते समाजामध्ये जाऊन त्याचं प्रबोधन करत असतात त्याचं प्रवचन देत असतात. म्हणजेच त्यांच्या भाषेत सांगायचं झालं वाचा वेचा आणि आठवा हे त्यांचं म्हणजे एक बोधवाक्य आहे की तुम्ही जर वाचलं नाही तर तुम्ही वेचू शकत नाही आणि जर तुम्ही वेचू शकत नाही तर ते ऐनवेळी तुम्ही आठवू शकत नाहीत. आणि त्यांनी विशेषतः मला त्यांचा अभिमान वाटतो की बाबासाहेबांचं जे आजोळ आहे आपण फक्त आजपर्यंत मुरबाड असं म्हणत होतो परंतु मूळ आजोळ आहे आंबेटेंबे या ठिकाणी स्वतः जाऊन तेथे बाबासाहेबांचा आजोळातील घर म्हणजे तेथील त्यांचे वारसदार तेथील म्हणजे त्यांच्याशी भेटी घेऊन तेथे जवळजवळ मला वाटतं 15 वर्ष होय ना गुरुजी 15 वर्ष तिथे अतिशय चांगल्या प्रकारचा कार्यक्रम करत आहेत. त्यांची गाजलेली प्रवचनं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आई भीमाई महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पत्नी रामू महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सावत्र आई जिजाई आणि अनेक अशी त्यांची गाजलेली प्रवचनं आहेत. त्यांची बोलीभाषा ही आगरी असून एक साधा भोळ्या भाषेत ते बोलत असतात. आपल्याला आपला जवळचाच माणूस बोलत आहे असं आपल्याला नेहमी भासत असतं आणि ते नेहमी बौद्धजन पंचायत समितीच्या प्रत्येक उपक्रमामध्ये हजर असतात भाग घेत असतात सहभागी होत असतात. त्याचप्रमाणे जे संस्कार समितीचे उपक्रम असतात त्यामध्ये देखील ते सहभागी होत असतात. गेल्या वर्षीचीच एक आठवण सांगतो त्यांची
की आमच्या श्रामणेर शिबिर आम्ही जुईनगरला श्रामणेर संघ घेऊन गेलेलो होतो आणि ते 2 दिवस सेवा देण्यासाठी त्या ठिकाणी धम्मसेवक म्हणून थांबलेले होते. परंतु त्यांचा म्हणजे कानाची मशीन जी होती ती ते घरी विसरलेले होते आणि आम्हाला जुईनगरला जायचं होतं. जुईनगरला गेल्यानंतर त्यांना आठवण झाली की मी माझ्या कानाची मशीन विसरलेलं आहे. म्हणजे पत्नीचं प्रेम बाबासाहेबांवरती जसं रामूचं प्रेम होतं तसं पत्नीचं प्रेम बघा किती असतं, की ती मशीन त्यांची पत्नी या ठिकाणी उपस्थित आहेत. खरोखर मी साधुकार देतोय की त्यांची पत्नी अंधेरीवरून जुईनगरला ती कानाची मशीन घेऊन आले, कारण त्यांना जर बोलायचं असेल किंवा सांगायचं असेल म्हणजे एवढं एकमेकांमध्ये म्हणजे पती पत्नी म्हणून प्रेम हे मला त्या ठिकाणी दिसून आणि मी खरोखर त्यावेळी भावूक झालो होतो. त्या बऱ्याचशा माझ्या जवळच्या मित्रांनी देखील त्याचं असेच एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आदरणीय नारायण जाधव गुरुजी यांना मी विनंती करतोय की त्याने आपला विषय जो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सावत्र जिजाई माता जिजाई या विषयाला सुरुवात करावी. विश्वाला शांतीचा मार्ग देणारे सम्यक संबुद्ध तथागत भगवान बुद्ध, राजघटनेचे घटनाकार महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिबा ज्योतिबा फुले, संत कबीर, शाहू महाराज, शिवाजी महाराजांना प्रथम वंदन करत आहे. माता भीमाई, रमाई, जिजाई, सावित्रीमाई यांनाही वंदन करत आहे. आजच्या ह्या पाचवं पुष्प मी गुंफणार आहे. मला वाटतं आपले अध्यक्ष कार्याध्यक्ष भगत साहेबजी, खरं तर आज मला एक हे होतं की मी साहेबांना सांगितलं होतं, आनंदात साहेबांना सांगितलं होतं की माझा विषय त्यांना माहीत होतं, परंतु ते मला वाटतं मंडणगडला गेलेले आहेत आणि ताईंनासुद्धा सांगितलं होतं. ते येत आहेच, ताईंनासुद्धा सांगितलं कारण ताईंचा इथे मला जरा क्षमा करावी, कारण मला नाव घेताना मग ते सगळं मला काय ते ॲडजस्ट होत नाही. मग सर्वांशी मी माफी मागून मी माझ्या विषयाला सुरुवात करतो. मला फास्ट घ्यावं लागेल कारण विषय पूर्ण करायचा आहे. या ठिकाणी आपल्याला माहीत आहे खैरमोडे, पुन्हा धनंजय कीर, त्याचप्रमाणे लता शिंदे, ह्या लेखकांनी बरे इतिहास लिहिले आहे. मी सर्व ते पुस्तकं वाचलेली आहेत, परंतु त्याच्यामध्ये 18व्या शतकामधलं भीमाईचं म्हणा किंवा जिजाईचं काय कुठं उल्लेख नाही आहे. फक्त एवढा उल्लेख आहे त्याच्यामध्ये त्यांच्या सर्व पुस्तकामध्ये एवढाच उल्लेख आहे की बाबासाहेब सावत्राईचा राग करायचा असा उल्लेख आहे. परंतु मी काय जे लेखक आहेत त्यांना विचारलं मी की बाबासाहेब सावत्राईचा राग का करायचे. पण काय लोकांनी मला सांगितलं, असं विद्वान आहेत, चांगले लोक होते, तर त्यांनी असं सांगितलं की भिवा लहान असताना त्याचं बैचं म्हणजे भीमाईचं लुगडं आणि दागिनं घातलं आणि म्हणून भिवा राग करायचे, बाबासाहेब राग करत नव्हते. आणि सगळी माहिती भेटल्याच्या नंतर मी असा एक विचार केला की भीमाई वारल्याच्या नंतर हा
हा सगळा संसार, कारण त्यांची बहीण मीरा आत्या ह्या अपंग होत्या आणि म्हणून हे सगळं वाचल्याच्या नंतर एक असं झालं की आपल्या इथल्या कल्याणचे लोक आहेत, राजगुराची सावली लेखक ही गो भाऊ लोखंडे कल्याण पूर्व इथे राहत होते आणि त्यांच्या पुस्तकामध्ये जे मी वाचलं ते पहिलं हे सांगणं जरूरच आहे. त्यांच्या पुस्तकामध्ये असं होतं की भायखला इम्प्रूव्हमेंट चाल येथे राहणारे माजी जमादार तालुका खेड जिल्हा रत्नागिरीचे शिरकावले नावाचे ग्रस्त राहत होते त्या पुस्तकामध्ये, शिरकावले. आणि त्या शिरकावल्याची विधवा बहीण होती आणि तिचं आणि रामजी बाबाचा पुनर्विवाह झाला होता असं त्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. ते मी वाचलं आणि त्या पुस्तकामध्ये असंही लिहिलेलं आहे की परळमधून जिजाई नेहमी भायखळ्यामध्ये जायची आणि त्याच्यामुळे जिजाईमुळे रामीचं आणि भिवाचं लग्न जुळून आलं बघा, असं लिहिलेलं आहे. मग मी असा विचार केला की भीमाई गेल्याच्या नंतर सावत्र आई काय केलं नसेल का. खरं बहीण अशी होती. म्हणून मी डायरेक्ट माझ्या विषयाला सुरुवात करतो, कारण मला बरंच काही बोलायचं होतं पण सुरुवात करतो कारण विषय महत्त्वाचा आहे आणि वेळेला महत्त्व दिलं पाहिजे. साताऱ्यामध्ये भीमाईचं निधन झालं कधी 1896मध्ये. मला वाटतं आमचे गुरुजी इथे मागे बसलेले आहेत, गुणाजी काजडेकर. आपण यावं इथे जरा पुढे, कारण तुमचा उल्लेख इथं राहिलेला आहे, तो नंतर सांगतो, शेवटी सांगतो. तर भीमाईचं निधन झालं. निधन झाल्याच्या नंतर रामजी बाबांना आपण काय बोलतो धसका घेतला. आता काय शॉक लागला असे म्हणतात, धसका घेतला. पण रामजी बाबांना खरोखर एवढा त्यांना, कारण त्यांचं पाठबळ जेवढी काही हिंमत करायचे रामजी बाबा ते कुणामुळे, भीमाईमुळे. आणि भीमाई गेल्यामुळे त्यांना मोठा विचार पडला आता करायचं काय. लहान लहान मुलं आहेत, अपंग बहीण आहे. पण याच्यापेक्षा रामजी बाबांना एकच लक्ष होतं की भिवाला जास्तीत जास्त कसं शिक्षण द्यायचं, भिवाला जास्त शिक्षण कसं द्यायचं ह्या विचारामध्ये होते. मग रामजी बाबांनी विचार केला की भिवाला ह्या साताऱ्यामध्ये कसं शिक्षण देईल, कसं घेणार. कारण त्या साताऱ्यामध्ये भिवाला वर्गाच्या बाहेर बसवत होते. भिवाला वर्गाच्या बाहेर बसवत होते. मग हा कसा शिकणार. एक वेळ अशी झाली की वर्गामध्ये मुलं शिकत असताना त्या गुरुजींनी, मला वाटतं त्या आंबेडकर गुरुजी असे काय माहिती आहे काय नाव दिलं, पण त्या गुरुजीने त्या सगळे जे मुलं आतमध्ये बसलेली होती त्यांना प्रश्न काय टाकला. हा प्रश्न त्यांना सांगितलं, ह्या प्रश्नाचं उत्तर द्या. मुलांना सांगितलं ह्या प्रश्नाचे उत्तर द्या. त्या मुलांनी मान खाली घातली. भिवा बाहेर बसलेला होता. भिवाने वर हात केला, बोलो गुरुजी मी देतो उत्तर. त्या गुरुजींनी त्यांना आतमध्ये बोलवलं, गुरुजींनी वर्गात बोलवलं आणि भिवाला सांगता भिवा या फळ्यावर लिह, तुझं उत्तर आहे ते फळ्यावर लिह. भिवा आतमध्ये गेलं, त्यांनी ते उत्तर लिहिलं आणि शाबासकी दिली कोणी, त्या गुरुजींनी. पण काय झालं तिथे, त्या लोकांचे जेवणाचे डबे, त्या मुलांचे जेवणाचे डबे खाली होते आणि त्याच्यावर भिवाची सावली पडली होती. मग काय त्या मुलांनी केलं, ते सगळं जे डबे आणलेले ते फेकून दिले, खाल्लं नाही. म्हणजे एवढा तिथं बाट होता. मग रामजी बाबाने असं विचार केला की पुन्हा शिक्षणाला काय होणं, पुन्हा शिक्षणाला काय होणं, पुण्याला जायचा विचार केला रामजी बाबांनी. बोले भिवाचं शिक्षणाचं होईल, पण माझं काय, मला नोकरी कशी भेटेल. मुंबईला
मुंबईला आपले चांगले सगळेच कोकणातले लोक आहेत, कुठंतरी माझं नोकरीचं पण होईल आणि भिवाच्या शिक्षणाचंही होईल. म्हणून त्यांनी तो प्लॅन बदलला आणि मग आपल्या बहिणीला सांगितलं, बाय मला असं वाटतं ह्या भिवाला मी पुण्याला आपण जायचा विचार केला होता, पण माझ्या नोकरीचं काय होणार नाही, म्हणून आपण मुंबईला जाऊया. मी राहत्या बोलत्या बंधवा तू काय निर्णय घेशील तो चांगलाच घेशील. मग ते सगळं बिराड कुठं आणलं? मुंबईला. पोहे बावडी दबक चाल आहे ना, दबक चाल पोहे बावडी परळला येतं ते बिराड आणलं. आणल्याच्या नंतर भिवाला शाळेत घातला. भिवालाच नाही, बाळाराम मोठा मुलगा होता, बाळाराम, आनंदराव आणि भिवा ह्या तिघांना शाळेमध्ये टाकलं आणि मग त्यांना नोकरी पण भेटली. नोकरी भेटल्याच्या नंतर रामजी बाबांनी काय करावं? रामजी बाबांना 4 मुली होत्या, म्हणजे बाबासाहेबांच्या बहिणी. इकडे जरा लक्ष द्या. गंगा हिला लाखवडकर यांना दिली होती गंगाला. त्याचप्रमाणे तुलसा हिला धर्मा कांचेकर यांना दिली होती. मंजुला हिला येसू पंदिरकर यांना दिली होती आणि रमा हिला मालवणकर यांना दिली होती. म्हणजे मुलींचे लग्न केले, त्या सासरे नांदायला गेल्या. मोठा मुलगा होता बाळाराम, तो घर सोडून गेला होता. मग आता राहिलं कोण? तर भिवा, आनंदराव, रामजी बाबा आणि त्यांच्या अपंग बहीण 4 होते. पण रामजी बाबांना सकाळी उठल्यावर सारवण सुरवण, भांडी कुंडी, जेवण ना काय सकाळचं खाणं हे सगळं करावं लागत होतं आणि नंतर कामाला जावं. आणि नंतर कामाला गेल्याच्या पुन्हा आल्यावर तेच काम होतं. काय लोकांनी सांगितलं, अरे रामजा, अरे तू किती बाहेर घरामध्ये कसा काम करणार, त्यापेक्षा तू लग्न कर. त्यावेळेस रामजी बाबांनी मोठा विचार केला. कुठला विचार केला? जर मी लग्न केलं आणि ती बायको जर चांगली भेटली तर बरी, तिने घरात काम केलं तर बरं, आणि माझ्या भिवाला सांभाळायला पाहिजे. तर भिवा कसा होता? आपल्या आईसारखा हाटे, जिद्दी, भांडखोर असा भांडखोर वगैरे होता. आपण माहीत आहे धनंजय कीर यांचं पुस्तक वाचा. बाबासाहेब लहान असताना, म्हणजे भिवा लहान असताना त्यांचं तो कसं होता तर त्या धनंजय कीरच्या पुस्तकामध्ये. मग रामजी बाबांनी असा विचार केला की लग्नच करायचं नाही, काय होईल ते होईल, पण माझ्या पोराला मी शिकवीन, मला जेवढं कष्ट करता येईल तेवढं मी शिकवीन, हा विचार केला. परंतु नियतीला मान्य नव्हतं. रामजी बाबाच्या कामामध्ये एक आपण मित्र बोलतो, तो दोस्त होता. त्या दोस्ताने रामजी बाबांना सांगितलं, अरे रामजा एक सांगू का तुला? बोले काय? अरे इम्प्रूव्हमेंट चाल भायखळ्यामध्ये एक माझे जमादार आहे आणि त्याची बहीण आहे, तिचा पण नवरा नाही, तर त्याला विचारू का मी? शिरकावलेला विचारू का? ते बोलले नको, आता विसरू नको, उद्या सांगतो. आणि त्या रात्रीला आपल्या बहिणीला विचारलं. रामजी बाबांनी मीरा आत्याला विचारलं की बाय सगळे माझे जोच बोलतात तू लगीन कर. तर मीरा आत्या बोलते, अरे माझ्या बांधवा, अरे तू लगीन कर. अरे काय हे, मी ही अशी लुली पांगली, तू घरात करशील का बाहेर करशील? मग रामजी बाबांनी ज्या दोस्ताला सांगितलं की जा भायखळ्यामध्ये जा आणि कोण शिरकावल्या त्यांना विचार काय बोलतात ते बघ. तो मित्र त्यांचा शिरकाव्याच्या इथे गेल्याच्या नंतर त्या शिरकेवालीला विचारलं, अरे बाबा, त्याने विचार तू का आलास? अरे बोल मी ह्या कामासाठी. तू रामजी सुभेदारांना ओळखतोस का? शिरकावलेला सांगत, रामजी सुभेदारांना ओळखतोस का? बोले हो ओळखतो ना, तो माल्याचा पोरगा. आणि हां, त्याची बायको नाही, त्याची बायको वारलेली आहे आणि त्या बहिणीचा पण नवरा वारलेला आहे. त्याने शिरकावाल्या आतमध्ये गेला, घरामध्ये आपल्या बहिणीला विचारलं की बघ जिजा, तुझ्यासाठी एक चांगलं स्थळ येते, तो पण रिटायरमेंट आहे, तर त्यांना बोलवू का? तू बोलवशील तर मी बोलवतो. ते बोलले ठीक आहे, त्यांना बोलव, मग आपण ठरवूया काय बोलतात ते आपण ऐकूया. मग
आपण आता रविवार बोलतो, मग बोलले पुढच्या आयतवारी या. मग आयतवारी रामजी बाबांनी काय केलं, शेजारी जे वयस्कर माणसं होती, महिला होत्या, पुरुष होते, त्यांना थोडे घेतले, 5-6 लोकांना घेतलं, आपल्या बहिणीला घेतल्यानं भायकाल्यामध्ये गेले. आता भायकाल्यामध्ये गेले तर ते शिरकावल्याच्या घरी बसले. आता शिरकावल्याने काय केलं होतं, त्याच्या शेजारी राहणारे, शिरकावल्याच्या शेजारी कोण राहतं, गोविंदपूरकर, रमाईचे मामा, त्यांचे चुलते गोपाल वलंकर आणि गोपाल वणनकर, फरक आहे. त्यांचे रमाईचे चुलते वणनकर होते. आजूबाजूला खेडचे, दापोलीचे, मंडणगडचे असे सगळे लोक राहत होते. त्या शिरकावल्याने पण काय लोक होते समजदार जे वयस्कर होते त्यांना पण बोलवलं. आता हे पाणी वगैरे झाल्याच्या नंतर तिथे एक होते वयस्कर, बोला हो सुर्वेदार, तुम्ही का आला त्याचा खुलासा करा. तेव्हा रामजी बाबा उभे राहिले. रामजी बाबा उभे राहिल्याच्या नंतर बोले बघा, माझी बायको वारलेली, माझी बायको आता नाही आहे. माझ्या 4 पोरी होत्या, त्यांचं लग्न केलं, त्या सासरे नांदतायत. एक मोठा पोरगा तो घर सोडून निघून गेलेला आहे. आता मी, माझं 2 पोरं आहेत, एक लहान पोरगा आहे, एक मोठा पोरगा, 2 पोरं आहेत, मी आणि माझी बहीण बसले बघा, अपंग आहे. 4 माणसाचं हिला सगळं करावं लागेल. आणि मुख्य म्हणजे माझ्या लहान पोराला मला लय शिकवायचं आहे, तो थोडा हट्टे जिद्दी आहे, त्याला सांभाळावं लागेल. तू जर हे करत असशील, काय बोलतात रामजी बाबा, तू जर हे करत असशील तर हो म्हण, नाही बोललं तरच चालेल असं सांगितलं. तो शिरकावले गेला आतमध्ये. गेला ना, शिरकावले बहिणीला होता, बघ जिजा तू मला काय जड नाहीस, तुला लास्टपर्यंत मी पोसेन, पण तुला खरोखर जे तू करत असेल तर हो बोल, नाही बोल. मग तिथे बसलेले होते, जिजा तू उभे राहा, तुझं काय म्हणणं आहे त्या जरा ऐकू दे सगळ्यांना. मग जिजा उभे राहिली. उभे राहिल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं, बोललं बघा, कारण तिथल्या भायकालीच्या पण लोक बसले होते. बोललं तुम्हाला माहिती आहे, मी 1-2 वर्षाचे असताना माझा बा पण मेला, बाई पण मेली, आणि ह्या भावाने मला लहानाचं मोठं केलं. लहानाचं मोठंच नाही केलं तर चांगल्या मोठ्या घरामध्ये मला दिली, माझं लग्न करून दिलं. 3-4 भाव होते, चांगलं कुटुंब होतं, माझा नवरा पण चांगला होता. पण 5-6 वर्षे झाली मला काय मुलबाळ झालं नाही. काय बोलली जिजा, 5-6 वर्ष झालं मला मुलबाळ काय झालं नाही. पण माझा नवरा शेतावर गेला असताना त्याला नागाने चावला आणि त्याचा ते मृत्यू होतो, मेला. आता मी तिथेच होते, पण माझ्या भावाने पाहिलं आणि माझ्या घरी आला आणि सांगितलं, जिजा तू इथं मरमर यांच्यामध्ये काम करते, त्यांचं पोरांचं करतेस. तुला जर एखादं पोर असतं, तुला जर एक मूल किंवा मुलगा असता आणि तू इथे राहिली असतीस तर मी तुला घेऊन गेलो नसतो. पण मला असं वाटतं तू माझ्याबरोबर आलीस तर बरोबर. मी तुझ्या सासरच्या माणसांना सांगतो आहे, म्हणजे माझ्या भावाने सासरच्या लोकांना सांगितलं मी आता भावाकडं आलो. बाईची जात ती माहेर असू द्या नाही तर सासर असू द्या, तिला काम करावंच लागतं. घरातलं काम बाई करणारच. हे तुमची जी पोरं आहेत, मुलं आहेत 2, त्यांची मी आई होऊ शकणार नाही, पण दाई होण्याचा प्रयत्न करेन. हे बोलल्यावर रामजी बाबांना बरं वाटलं, मेरा त्याला पण बरं वाटलं. बोले सुभेदार तुमचं काय म्हणणं आहे बोला. सुभेदार उठले आणि बोलले काय म्हणणं आहे. जिजाईंनी चांगलं उत्तर दिलेलं आणि माझी खात्री पटलेली आहे की माझा संसार करेल, माझ्या मुलांना सांभाळेल. हे बोलल्यात मग तुम्हाला पसंत आहे का. तर मीरा आता खाली बसली होती. मीरा आता बोलते हां मला पसंत आहे. मग रामजी बाबा बोलतात माझ्या बहिणीला पसंत आहे तर मलाही पसंत आहे. झाला पुढच्या आयतवारी मुहूर्त ठरला. मी फास्ट सांगतो आहे मला गुरुजी लवकर मला त्या आपल्या टायमावर जरा हे करायचं. मग आयतवारी पाठ लावायचा. आता मी लहानपणी पाहिलं कसे पाठ लावतं, मुहूर्त बोलायचे, पाठ लावायचे, लहानपणी पाहिलेलं आहे. कुणाच्या मोठ्या घरामध्ये पाठ लावायचे किंवा एखाद्या अंगणामध्ये, आणि त्या पाठाला लग्न झालेली बाई जायची नाही, बंधन होतं तिला. आता आयतवारी पाठ लावायला पुढे आयतवारी जायचं आहे. रामजी बाबांनी मीरा त्याला काय विचारलं, बाय आपल्याला उद्या पाठ लावायला जायचं आहे. बोलले का, आपण असं करू
आनंदरावला, म्हणजे आनंदरावला आणि भिवाला आपण घेऊन जाऊया. मेरा आत्या बोलते काय बोललास? बोले आपण या पोरांना घेऊन जाऊया पाठ लावायला. आपलं तुला काय येड लागलं आहे काय? मेरा आत्या काय बोलते ऐका. मेरा आत्या बोलते अरे हा तुझा भिवा, तुला माहीत आहे ना काही गडबड केली. मग ह्या भिवाने तिथं जाऊन काय गडबड केली, काय गोंधळ घातला, मग काय करशील? मेरा आत्या बोलतो नको, त्यांना इथेच राहू दे. रामजी बाबांच्या पण लक्षात आलं आणि खरोखर तिथे गेलं ना काय भिवानी काय केलं तर मग त्या दोन्ही पोरांना घरात ठेवलं. घरात ठेवल्याच्या नंतर आजूबाजूचे जे 2-3 पोरं आली, 2-3 पोरं घरात आली. ते एक बोलतो अरे भिवा तुझे लय मजा आहे, तुझी आता नवीन बाई येणार आहे, तुला चांगलं चुंगलं खायला देणार आहे आणि तुझे लय लाड करणार. आता दुसरा एक पोरगा होता, हे भिवा अरे हा खोटा बोलतोय, भिवा हा खोटा बोलतोय. अरे सावत्र का लाड करते काय? अरे तुम्हाला दोघांना आनंदा, तुला आणि या भिवाला ती भांडा कसायला लावेल, कपडे धुवायला लावेल, पाणी भरायला लावेल आणि तुम्ही जर काम नाही केलं तर तुम्हाला दोघांना मारल. हे बोललं बरं भिवा हा करायला दादा नवीन बाई मारल. अरे बोलू काय माहिती नाही. आनंदा बोलतो ठीक आहे बघू ते खरं. रात्री पाठ लावून हे लोक घरी आले. कोण? मेरा आत्या, जिजाई, रामजी बाबा. त्यावेळी माहिती आहे घासलेटचे दिवा असायचा, आपल्या घरामध्ये घासलेच्या बत्त्या असायच्या आणि हे दोन्ही पोरं एका कोपऱ्यामध्ये कालोखामध्ये बसून रडत होते. जिजाईने विचारलं मेरा आत्याला, बोले हे रडतात ते पोरं? बोलले तीच पोरं तुझे 2. जा. ती गेली आणि त्या पोरांना जवळ घेतलं. अरे का पोरांना तुम्ही का रडता? जिजाई तिला विचारता पोरांना का रडता तुम्ही? रामजी बाबा बोलतो भिवा आनंदा तुम्हाला कोणी मारलं काय रे? भिवा बोलतो नाही. मग रडते आजी. जिजाई बोलते मग रडतोस का? तर बोललो नाही. पोरा बोलतात की नवे बाई आले की तुम्हाला भांडी घासायला लागेल, कपडे धुवायला सांगल, सगळं काम सांगल आणि नाही तुम्ही काम केलं का तुम्हाला मारल. असा भिवा बोलला. भिवा बोलल्यावर तिने लगेच जवळ घेतला. अरे नाही रे माझ्या लेकानं, मी का तुम्हाला काम सांगायला आणले मला? आता तुमची भीमाबाई नाही, आता ही जिजा आले आहे, आता तुम्ही घाबरायचं नाही, काम पण करायचं नाही असं बोलले. आणि मग तिने काय केलं, पोरं जेवली नव्हती, जेवण वगैरे भरवलं. 5-6 दिवस गेले. रामजी बाबा कसे होते ते ऐका आता. 5-6 दिवस गेले आणि भिवाला घेतलं बाजूला. भिवा काय रे बाई काय काम सांगते? कपडे धुवायला सांगते? नाही बा. मग काय भांडी काय सांगते? नाही बा. जेवण तरी देते का? हां बा चांगले आहे, मला सारखं मी त्या मागे मागे असते, चांगले आहे. कोण? भिवा बोलला. आणि म्हणून आनंदाला विचारलं रामजी बाबांनी, आनंदा काय रे ही बाई कशी आहे? आनंदा बोलतो चांगले आहे. अरे तुम्हाला काय काम बिम सांगते? तर बोललं नाही. मग जेवण तरी देते का? हो जेवण बिवण बरोबर देते. मग आनंदाने रामजी बाबांना काय सांगितलं बघा. आनंद बोलतो बा मी त्या दिवशी भिवाचा आणि माझं कपडे धुवायला चाललो होतो विहिरीवर. आम्ही बावडी बोलायचो त्यावेळी. विहिरीवर कपडे धुवायला चाललो होतं. हिने कुठून पाहिलं माहिती ना, आले ना माझं कपडे धरलं हातात खेचलं. बोलं काय रे हे कपडे घेऊन कुठे चाललास? बोलो काय नाही 2-3 कपडे मी धुवून येतो. मग मी कशाला आहे? अजिबात ह्या कपड्यांना हात लावायचा नाही, भांड्यांना हात लावायचा नाही. तुम्ही दोन्ही पोरं कशाला हात लावायचा नाही. तुम्हाला बापसाने काय सांगितलं? अभ्यास करायला, अभ्यासच करायचा. हे ऐकल्याबरोबर आमच्या बाबाला लय बरं वाटलं. मग मीरा आत्याजवळ गेले. आता मीरा आत्याजवळ गेल्याच्या मीरा आत्याला विचारतात बाय जिजाचं कसं? अरे बांधवा अरे जसं 4 चौघात बोलली, जसं 4 चौघात बोलली तशी ती वागते. अरे सगळ्यांच्या अगोदर उठते आणि सगळ्यांच्या नंतर झोपते. हा तुझा भिवा तिच्या मागं 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 बाई हे दे बघे ते दे तिच्या मागं मागं. अहो 2-3 महिने असे गेले, 2-3 महिने असे गेले की विचारू नका. भिवा ते त्या सावतर आई बरोबर ती पण त्याला काय पाहतं द्यायचं. दसरा सण मोठा आणि आनंदाला काय तोटा. दसरा आला होता. आता रामजी बाबांनी मीरा आत्याला विचारलं बाय उद्या तर आपला सण आहे, भीमाचं लुगडं आणि दागिनं वरती पेटीमध्ये आहेत, ते ह्या जिजाला देऊ काय? मीरा आत्या बोलते अरे बंधवा ते कशाला ठेवतेस वर, उद्या चांगला सण आहे. हां
तिला दे पेनायला. आता रामजी बाबांनी दुसऱ्या वेळेस सकाळी जिजाला बोलवली. बोले ही चावी घे, वरती भीमाचं लुगडं आणि दागिनं आहेत, आज सण आहे, चांगलं गोडधोड कर आणि ते लुगडं आणि दागिनं घाल. आता त्या जिजाईने जसं चंग खोलली आणि ते लुगडे पाहिले, त्याला एवढा आनंद झाला काही विचारू नका, लय आनंद झाला. अरे ही त्यावेळचा असा काळ होता, लुगडे बघायला भेटत नव्हती, जरीची लुगडी बघायला भेटत नव्हती आणि आज मला घालायला भेटते. किती आनंद झाला असेल तिला. लुगडं वगैरे पेनली, दागिने घातले, मोठा कुंकू लावलं आणि बाहेर आली. बाहेर आल्याच्या नंतर त्यांनी पाहिलं आणि तिच्या डोळ्यातून टिपं पडायला लागले. तिच्या डोळं पाण्याने भरलं. माझी भीमा अशीच दिसायची. रामजी बाबांनी पाहिलं, त्यावेळी रामजी बाबाला पण तेच वाटलं, अरे ही भीमा सारखीच दिसते. आता हा भिवा कुठं खेळायला गेला होता, भिवा कुठे खेळायला गेला होता, आला आणि जसं पाहिलं सावत्र आईला बैचं लुगडं नेसले, माझ्या बैचं लुगडं नेसले, दागिनं घातलं. एवढा त्याला राग आला भिवाला. भिवा धावत गेला, धरलं लुगडं जिजाचं लुगडं धरलं. सोड माझ्या बैचं लुगडं, सोडते का नाही बोल, काढ माझ्या बैचं दागिनं, काढते का नाही बोल, नाही काढत, थांब. गेला भिवा बाहेर गेला ना, घेतला दगड. जर माझ्या बैचं लुगडं आणि दागिनं नाही काढले तुझा डोकाच फोडून टाकेल. हे बोलल्याबरोबर रामजी बाबांनी दम दिला. भिवा काय बोलतोस. तशी मीरा आत्या आली. मीरा आत्याने धरला याचा हात, भिवाचा नेला त्याला ओढत तिकडे ओढत नेला आणि बोललं, काय रे भिवा, अरे तिला किती आनंद झाला होता, तुझ्या बापसाने तिला चावी दिली, तुझ्या बापसाने सांगितलं लुगडं पेनायला, तुझ्या बापसाने सांगितलं दागिना, मग तो का तिला हे करतोस. बोललं ना, माझ्या बाईचं लुगडंच का घातलं, माझ्या बाईचं लुगडं का घातलं, माझं लय रडायला लागला. बोलले ह्याच्या पुढं भिवा काय बोलतो, ह्याच्या पुढं ह्या बाईचं मी हातचं खाणार नाही, ते काय दिलं खाणार नाही, तिच्याशी बोलणार नाही, असा भिवा बोलला. त्या रात्रीला तो सण अगदी असाच गेला. रात्रीचं जिजाईने काय केलं, रामजी बाबांना आणि मीरा त्याला सांगता बोललं, बघा तो पोरगा लहान आहे, लहान पोराची आई मेली आणि काय लुगडं कुणी पेनलं राग येणार, तर त्या भिवाला आपल्या मारू नका, त्याला दम देऊ नका. जर माझ्या लेकाला मी भीमाबाईचं लुगडं आणि दागिनं घालणं आणि त्याला जर राग येत असेल, तो रडत असेल, तर मी याच्या पुढं कधीच मी दागिनं भीमाचं लुगडं घालणार नाही. ती पेटी काढली, ते पुन्हा तसे दागिनं लुगडं ठेवलं. बुवाला ओळखता का कोण, बुवाला नवनीत बुवाला ओळखता का, हात वर करायचा, नवनीत बुवा खरे, नवनीत बुवा खरे. नवनीत बुवाचे 2 कडवं सांगतो. त्यावेळी नवनीत आमच्या गुरुजींना पण माहीत आहे, त्या दिवशी त्यावेळी नवनीत खरे नाही असं एक गाणं काढलं होतं. नको ग नेसू, नवनीत खरे बोलायचा, नको ग नेसू अगं सणासुदीच्या दिनी ग माझ्या आईची पैठणी. त्यावेळी नवनीत खरे गाणं बोलायचा. आता भिवा बोलायचा बंद झाला. भिवा सावतर आईच्या जवळ बोलायचा बंद झाला. अरे लेका हे घे, लेका ते घे, कसला लेका ऐकत नाही, काय नाही, बोलणं बंद, काय दिलं ते घेत नव्हता. गावातल्या बायका यायच्या भांडायला, गावातल्या बायका भांडायला यायच्या. हे जिजे अगं तुझ्या ह्या पोराला लाडक्याला समल, एक बोलते माझ्या लेकाला ढकलला, एक बोलते माझ्या नातीला मारलं. आणि मग जिजा कमरेला पदर खोचून त्या बायकांजवळ भांडायला जायची. त्या बायका अगं हे माझ्या भिवाचं नाव घेऊ नका, तुमचेच पोरं तशी आहेत, माझा भिवा लहान आहे आणि हेच तुम्हाला मारतात आणि हेच माझ्या पोराचं नाव घेतात. अजिबात नाही. रामजी बाबा धोरणी होते बघा. रामजी बाबा दब द्यायचे कुणाला, जिजाईला आणि मीरा त्याला पण. अरे तुम्हाला माहिती आहे का आपला भिवा कसा आहे तो. मी कामातून कितीतरी त्याच्या कंप्लेंट येतात, कामातून येताना कितीतरी कंप्लेंट, कुणाचे दगड मार, कुणाला काय म्हाताऱ्या माणसाचे मस्करी काय ना काय याचं चालू कंप्लेंट येतात. त्या पोराला दम द्यायचा, त्या बायकांजवळ भांडता. बाबांनी नवीन पुस्तक आणलं होतं. एक दिवशी रामजी बाबांनी पुस्तक आणलं होतं.
भिवाला सकाळी बोलवलं, भिवा इकडे ये, हे 12वं पान लिहायचं आहे, 11वं पान वाचायचं आहे, हे सगळं पाहिजे मला संध्याकाळी. बाबासाहेबा महामानवाला घडवणारा बाप कसा होता ते आता ऐका. भिवाला सांगितलं अभ्यास करायला. आता आजूबाजूची जी पोरं होती ते काय करायचे, रामजी बाबाची वाट बघायची. रामजी बाबा निघून गेले का भिवाला हाक मारायची. रामजी बाबा गेल्या तिकडं लांब गेल्याचं पोरं लागले बोला, अरे भिवा चल. आनंदराव घरामध्ये होता. कोण? भिवाचा मोठा भाऊ आनंदराव. तो होता, हे भिवा पोरं तुला बोलवायला आल्यात, अजिबात जायचं नाही. बानी काय सांगितलंय, अभ्यास करा काहीतरी सांगितलं, लिहायला वाचायला सांगितलं, त्या पोरांबरोबर जायचं नाही. आता भिवा गप बसला आणि आस्तेच बोलतोय, दादा मी ना थोडा खेळतो. त्या भावाला काय बोलतो, मी थोडा खेळतो आणि लगेच येतो ना अभ्यास करतो. बोल बघा भिवा बाबा आला ना, आला तर संध्याकाळी मार खाशील. भिवा गेला खेळायला गेल्याच्या नंतर 2-2:30च्या टायमाला घामाघूम होऊन 2-2:30च्या टायमाला घामाघूम आला. हे बाई वाढ 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 वाढ, मला वाढ, भूक लागले, वाढ. कुणाला? मीरा त्याला ओरडत होता, बाई मला वाढ. आणि जिजाई जेवण बनवते ही. जिजा बोलते, अरे माझ्या लेका, अरे हे कुणासाठी बनवत आहे, तुला गरम गरम मी देते ना, मी वाढताय ना, कशाला त्या आत्याला हाक मारतो. ते थाळी, आपण थाळी म्हणते, ते थाळी जेवणाची घेतली वाढायला. तसा भिवानी त्याच्या हातातली, जिजाईच्या हातातले ते ताट घेतलं आणि काय पाहिजे होतं ते हाताने पटपट पटपट घेतलं, पाणी घेतलं आणि बसला जेवायला. जिजाई रडायला लागली, अरे माझ्या लेका, अरे मी काय दिलं खात नाही, माझ्याजवळ तो बोलत नाही, हां मला लय वाईट वाटतं लेका. आता जेवण मी देत होते तरी माझ्या हातातलं ताट खेचलंच. जिजा रडायला लागली. पुन्हा बाहेरून पोरांचा आवाज आले, भिवा चल, पोरा गेली. भिवाने काय केलं, कपाकप खाल्लं, गटगट गट पाणी प्यायले, त्या ताट तिथं ठेवलं ताट आणि पल्ले सुटला गेला भिवा खेळायला. 3-4 वाजता मेरा आत्या बोलते, जिजा ते पोरगं कुठे गेले बघ, त्याला बापसाने काहीतरी अभ्यास करायला सांगितलं आहे, नाही तर मार खाल. जिजा वापस बाहेर गेली, बघते तर काय कोण दिसत नाही, पोरं बिरं कोण दिसत नव्हतं. संध्याकाळी रामजी बाबा आले आणि त्यांची नजर पहिला त्या पिशवीवर गेली. भिवाला अभ्यास करायला त्या पिशवीवर गेले, पिशवी काढले, बघता तर भिवानी त्या पिशवीला हातच लावला नव्हता. बाप कसा होता बघा, महामानवाला घडवणारा. ते पिशवी पाहिल्याच्या नंतर ते समजले रामजी बाबा. त्यांनी हाक मारले कुणाला, जिजा भिवा कुठं आहे. आता जिद्याला विचार पडला, जर मी सांगितलं हा सकाळी खेळायला गेला, दुपारी आला, जेवला, वापस खेळायला गेला, ह्याला मारतील. पुन्हा रामजी बाबाने आवाज दिला, जिजा भिवा कुठं आहे. तुला असं इथं कुठं, मी घरात काम करते, मला माहिती नाही. रामजी बाबांनी घेतली काठी. रामजी बाबांनी काठी घेतली, बाहेर निघाले. इकडं तिकडं बघता तर कोण पोरं दिसत नव्हती. एक एवढा पोरगा आला समोर, अरे पोरं इकडे रे. अरे आपल्या गावातले पोरं कुठं आहेत, माझा भिवा पण नाही. तो लहान पोरगा सांगतो, बाबा आपले पोरांना ते लांबच्या गावामध्ये बॅट बॉल खेळायला गेल्यात. आपले पोरा सगळे बॅट बॉल खेळायला गेल्यात. सकाळी गेले, आले, दुपारी जेवले ना वापस खेळायला गेले. रामजी बाबा सांगितलं. रामजी बाबा समजून गेले का भिवा हा खेळायला गेला. सांजावल्याच्या नंतर या पोरांना समजेल का सांजावलं. संध्याकाळी सांजावल्याच्या नंतर भिवा लपत छपत येत होता. सगळा अंग माखलं होतं, धुलीत मातीनं माखलं होतं. आणि इकडे तिकडे त्यांना माहिती होतं, भिवाला माहिती होतं की आज मार बसणार, कारण अभ्यास केला नाही. लपत रामजी बाबाने लांबून पाहिलं, भिवा येतोय. दाराच्या आडमध्ये उभे राहिले. भिवाने जसा आतमध्ये पाय ठेवल्याबरोबर धरला एक हात आणि सटासट भिवाला जो मारायला लागले. भिवा जोर ओढत, बै धाव मेलो बै धाव. कुणाला? मीरा त्याला ओढत होता. ही जिजाई बाहेर होती, तिने आवाज ऐकला, पोराला मारतात. लगेच धावत आली ना रामजी बाबाच्या हातातले काटे घेतले, जोरात खेचले
बोले काय करता माझ्या लेकाला, माझ्या लेकाला काय करता, असा शिकवतात काय? शाळेमध्ये पोरांना असा मारू शिकवत, त्याच्या पाठीला ओल आल्या, त्याच्या तोंडातून रक्त येतं तरी तुम्ही त्याला मारता, असा शिकवतात का? बघा माझ्या लेखाकडं. रामजी बाबाला लय राग आला, त्यावेळी रामजी बाबाला पण लय राग आला. बोले जिजा काटे दे पहिला. बोले अजिबात देणार नाही, माझ्या लेकाला अजून मारायचा, अजिबात देणार नाही. रामजी बाबांना राग आला, दिला ढकलून भिवाला कोपऱ्यामध्ये आणि धरले जिजाला. जिजाला धरले ना, जिजाला अशी मारले. तितक्यात मीरा आत्या आली. मीरा आत्याने बोलते अरे काय करतो, हिला का मारतोस तू, हिला का मारतो? अरे तुझ्या त्या लेकाला समज, तो सकाळी गेला, दुपारी आला, जेवला, ते जेवण वाढते, जेवण पण नाही घेतलं, वापस खेळायला गेला आणि हिला का मारतोस? रामजी बाबा आपल्या बहिणीचं लय म्हणजे रिस्पेक्ट काय बोलतात त्याला, बहिणीचं हे करायचं. थांबले रामजी बाबा, गप्प बसले. 2 मिनटं गप्प बसते. मग रामजी बाबा जिजाईला काय सांगतात हे तुम्ही सगळ्यांनी ऐकायचं आहे. रामजी बाबा बोलता अगं जिजा काय तुला सांगू, मला भिवाला का शिकवायचं आहे, मला भिवाला जास्त का शिकवायचं आहे? अरे देव आपलं त्या मंदिरात आपल्याला लावू देत नाही. निसर्गाचं पाणी कुत्री मांजरी ढोरं पितात, आपल्याला पाणी देत नाही, आपल्याला शिवत नाही, त्यांना विटाळ होतोय. आपण नवीन कपडे घातलं तरी पण घालू देत नाही. आणि मग हा कलंक कोण धुवून काढणार? काय रामजी बाबा बोलतात जिजाला हा कलंक धुवून कोण काढाल? अरे म्हणून त्याला शिकवायचं आहे. तुला सांगू काय जिजाला, हा माझा मोठा लेक बालाराम, माझा लेक मोठा बालाराम, ह्याच्यासाठी त्यांनी शाळा सोडली. माझा दुसरा लेक आनंदराव, त्यांनी ह्याच्यासाठी ती शाळा सोडली. आणि माझ्या बहिणी लय चांगल्या, माझ्या लेकी लय चांगल्या. रामजी बाबा बोलतात माझं जावई पण चांगलं. जर माझ्या भिवाला पुस्तक पाहिजे असेल तर माझ्याकडे पैसे नसले तर माझ्या लेकींकडे जातो, लेकी मला पैसे देतात. आणि कधी पैसे नसलं तर दागिना देतात. तो दागिना मी घाण ठेवतो, पण ह्याला मी पुस्तक आणून देतो. कशाला? उन्हाडक्या करायला. ह्याच्या पुढं जर भिवाला मारत असेल, रागवत असेल ना, तुम्ही जर पुढे आल्या, तुम्ही दोघींनी लाडावून ठेवलेलं आहे. रामजी बाबा मेरा आत्याला आणि जिजायला तुम्ही दोघींनी त्याला लाडावून ठेवलेलं आहे. ह्याच्या पुढं तुम्ही पुढे यायचं नाही. आणि खरोखर त्या दिवसापासून भिवाला दम दिला की मारलं. मग ती मीरा आत्या जिजाला दम द्यायची, हे जिजा अगं जाऊ नको पुढं, नाही तर मार खाशील. ते जायचं नाही पुढं. 5-6 वर्ष कसे निघून गेली माहिती नाही. फास्ट सांगतो मी, फास्ट लवकर. आपल्याला 5-6 वर्ष कसे गेली माहिती नाही. भिवा जरा मोठा झाला होता, जरा हुशार झाला होता. मीरा आत्याच्या लक्षात आलं भिवा आता शांत आहे आणि हुशार पण आहे एकदम. मग मीरा आत्याने भिवाचा राग कसा घालवला हा आता ऐका. एक दिवशी काय झालं, मीरा आत्या ओट्यावर बसली होती. ओट्यावर बसल्या असताना मीरा आत्याने भिवाच्या केसामध्ये हात घातला आणि काय बोलते माहिती आहे, माझा भाचा लय चांगला आहे, माझा भाचा हुशार आहे, माझा भाचा आता डॉक्टर होणार आहे, माझा भाचा आता वकील होणार आहे. भिवाने ऐकून घेतलं. आणि भिवा जिजाईला काय बोलतो ऐका, बै मस्का कशाला लावतेस? कारण मीरा आत्या काय करायची, कुठे दुकानावर इकडे जायचं नाही तर मीरा आत्या गोड बोलायची भिवाजवळ. तर बा बोलतं मस्का कशाला लावतेस? कुठं बाजारात जायचं आहे का, कुठं दुकानावर जायचं आहे? मीरा आत्या बोलते नाही रे माझ्या लेका, हा निंबार किती पडलाय, या निंबरातून कुठं पाडू? निंबार म्हणजे दुपार. या निंबरातून कुठं पाठवू तुला दुकानावर पाठवत नाही, तुला बाजारात पाठवणं. मग का बोलतेस अशी, माझा भाचा असा आहे, माझा भाचा तसा आहे? मग बघ मीरा आत्या बोलते बघ भिवा, मी काय सांगते तुला ऐकायला लागेल, तू ऐकशील काय, बोल ऐकशील तर बस. लगे भिवा उठून बसला, मीरा आत्याच्या पुढं बसला.
पुढं बसला ना बोल बघ काय बोलते बोल. मग मीरा आत्या सांगते अरे भिवा ही जिजा नसती तर तुला मला भाकरीचा तुकडा कुणी दिला असता, सारवान सुरवान कुणी केलं असतं, हे सगळे भांडी कुंडी कुणी केली असतं, जेवण खाऊन कुणी केलं असतं. तुझ्या लक्षात येतं का आता तू शाणा झालास मोठा झालास म्हणून सांगते. अरे तिचा राग करतोस का? तुझ्या बाईचं लुगडं घातलं, तुझ्या बाईचं दागिनं घातलं. अरे नवीन नवरी होती म्हणून आम्ही परवानगी दिली, तुझ्या बापसाने चावी दिली आणि म्हणून तिने लुगडं नेन आणि तिचा अजून तो राग करतोस. तुझ्या बाईचं दागिनं कधीच विकून खाल्लं गेलं, तुझ्या बाईचं लुगडं पण गेलं पण तुझा राग गेला नाही. तू अजून तिच्याजवळ राग करतोस. जरा विचार कर. अरे भिवा तू लहान असताना तुझ्या बापसाने लय मारला होता, अभ्यास केला नव्हता, तुझ्या बापसाने असा मारला होता. ह्याच जिजाने तुझ्या बापसाच्या हातातले काटे खेचले. काय बोलली? माझ्या लेकाला असा मारताव का? असे मारतात. किती बोलली? मग तुझ्या बापसाने काय केलं? अरे तुझ्या बापसाने त्या जिजाला मारली का? ती काटे दिली नाही म्हणून. आठवते काय? बोल. मीरा त्या बोलते आठवते काय बघ. अरे एवढा मार खाऊन तुला हालत फटकी लावून रातभर बसली होती. आठवते? 2-3 दिवस तुला ताप भरला होता. तुझा बापूस काय बोलला जिजाला? जिजा उठ 2 घास खाऊन घे. काय बोलले जिजा? हो माझ्या लेकाला फणफणून ताप भरला आहे आणि मी जेवताय, तुम्ही जेवा जा. आठवतं का बघ. भिवाला सगळं आठवायला लागलं. त्यानं असं झालं की मी काय केलं? माझी आई कधीच गेली तिथे लुगडं गेलं पण एवढा सांभाळ ह्या आमच्या सावतर आईने केला. मला तर जरा पण काय एक कमी पडू दिलं नाही. माझ्या मागं लेका करते. भिवाला लय एकदम पश्चाताप झाला. त्याच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले. मेरा आत्याला बोलतो बाई तुला लय उशीर केलास. भिवाला एक आठवण आली शेवटची. भिवाला काय आठवण आली? लहानपणामध्ये त्याची मंजुळा, त्यांची धाकटे बहीण मंजुला ते पाहुणे आली होती आणि घरामध्ये मटण आणलं होतं पोरगी आली म्हणून. आता ते मटण आणलं होतं तर ह्या जिजाने काय करावं? आपण ते काय आता तुकडे बिकडे बोलतात मला माहीत, पण आम्ही त्यावेळी बाव बोलायचो. बाव बोलतं माहीत आहे ना. तर त्या वाटेमध्ये मंजुलाच्या वाटेमध्ये 2 बाव, त्या आनंदाच्या वाटेमध्ये 2 बाव आणि भिवाची वाटी बावाने भरलेली. त्या मंजुलाने पाहिल्याबरोबर जे भडकले. ए बाय आम्हाला एवढंसं देतेस आणि ह्याला वाटे भरून बाव देतेस? हां तुझा लाडका आहे म्हणून काय भांडली. तो भिवाला आठवण आली. अरे मी काय केलं? माफी मागत कोणाजवळ? मेरा आत्याजवळ माफी मागले. बरं तू ह्याच्या अगोदर सांगायला धावत गेला ना. जिजाईचं पाय धरल्याच्या नंतर अरे मी लेका काय करतो ना, लय तुला त्रास दिला आहे, तू आमच्यासाठी काय केलंस? माझा मेवणं आलं, बहिणी आल्या, भासवंड आली, सगळ्यांचं आईनं जाणं पाहुणं ना आमचं. आम्ही तुला कधी विचारलं नाही की तू जेवलीस का ना जेवलीस. तो झोपते सकाळी सगळ्यांच्या आजोबा उठते आणि रात्री सगळ्यांचं झोपते. असं भिवानी माफी मागली. तेव्हा त्या जिजाईने त्याला कवटाळलं. बोला अरे नाही रे माझ्या लेखा. तो बोललं नाही माझ्या डोक्यामध्ये माझ्या बाईचं लुगडं आणि दागिने. अरे नाही लेखा तुझं बरोबर होतं, तू लहान होतास आणि कुठलाही पोरगा लहान आहे असली त्याचा दागिने घातला राग येतो. त्या बाबा लेखा लय मोठा शिक, तुझ्या बापसाचं सपान आहे आणि आपल्या घराण्याचं मोठं नाव कर आणि मोठं शिक. एक जिजा बोलली. त्यावेळी जिजाईचं बघा मेरा आत्याने भिवाचं परिवर्तन केलं. अजिबात बोलत नव्हतं, एवढा राग करत होता. आणि मग जिजाईचं आणि आता सावतरायचं चांगलं बोलणं वगैरे चालू झालं. आता रामजी बाबांना पण बरं वाटलं का हा माझा भिवा बोलत नाही, तिच्याशी काय ना पुढं काय बोल. ज्यावेळी हे गुलगुल बोलायला ना भिवा तिच्या मागं, तिला भिवाला काय लागलं ना तर त्या जिजाईलाच तिच्याकडेच मागायचं आहे. त्या मेरा आत्याला खून झालं. आनंदराव त्याचं लग्न केलं रामजी बाबांनी.
रामजी बाबाने आनंदरावचं लग्न केलं, माहीत आहे आपल्याला ना, काय त्याचं नाव, लक्ष्मी. त्याचं लग्न केलं आणि पुन्हा हे 5-6 महिन्याच्या नंतर रामजी बाबा मीरा त्याला काय बोलत आहेत, बाय माझा असा विचार आहे ते भिवाचं लग्न करायचं. मीरा त्या बोलते काय तुला येड लागले काय, अरे हे पोरगा आता कुठं शांत झाल्या, चांगला रात्रंदिवस अभ्यास करतोय आणि हे त्याचं लग्नाचं कुठं मध्ये काढलंच. रामजी बाबा बोलतात बाय म्हातारा झाला ना माणूस तरी तो अभ्यास करू शकतो, शिकू शकतो, पण लग्न हे टायमावर झालं पाहिजे. मीरा त्या बोलते बाबा बघ तुला काय करा. मग रामजी बाबा पोरगी बघायला निघले का, म्हणून मी प्रत्येक इथे मला वाटतं खेडचे लोक आहेत, खेडचे लोक सगळे लोक तुम्हाला पुन्हा सांगतोय की ह्याचा तुम्ही पण शोध घ्या, तुम्ही पण बोध घ्या. तर एका गावामध्ये रामजी बाबा गेले आणि पोरगी ठरवली. ती एक पहिलीमध्ये जात होती, दिसायला चांगली होती, आणि रामजी बाबांनी काय केलं, साखरपुडा ठरवला. म्हणजे पोरगी हातची जायला नाही पाहिजे, साखरपुडा ठरवला आणि घरी आली. घरी आल्याच्या नंतर सगळ्यांना सांगितलं की 15 दिवसांनी भिवाचा साखरपुडा सगळ्यांना सांगा. आणि मग काय झालं, 3-4 दिवस होते आणि मग रामजी बाबांनी जिजाईला सांगितलं. काय सांगितलं, जिजा एक काम कर, तुझं माहेरमध्ये म्हणजे भायखळ्यामध्ये तुझा भाव राहतो शिरकावले, त्याला जाऊन सांग, आजूबाजूला तुझ्या नातेवाईक असेल त्यांना भिवाचा साखरपुड्याचं सांग. जिजाबाई भायखळ्यात गेली. आता भायखळ्यात गेल्याच्या नंतर समोर रामी आणि रामीची मामी येत होती. जसं रामीला पाहिलं जिजाईनं तर तिला त्या रामीला बघूनच तिला असं, अरे ही जर पोरगी माझ्या भिवाला केली तर किती चांगली होईल, ही पोर किती चांगले दिसते, माझ्या भिवाला केली ते किती चांगलं होईल असे बोलले. तर मामी ते पुढं आली, रामीची मामी आणि ती रामी. तर बोले रामीच्या मामीला विचार बाय ही पोरगी का कोण, तर बोले माझ्या नंदाची. ननंद पण नाही, नंदावा पण नाही, हिला मुंबईला आणलेल्या तो. तर बरं ती मग चांगली पोरगी मुका घेतला, जिजाईने गेली माहेरी, भावाकडे गेले त्या शिरकावल्याकडं गेले ना. बोलते दादा ही पोरगी कुणाची आहे, तर बोले गोविंदपूरकर यांची ती भाची आहे, गोविंदपूरकर यांची ती भाची आहे आणि चांगली पोरगी आहे, दोन्ही घरी काम करतात, कुठं मामाची इथं पण चुलत्याची इथं पण आणि भावंडांना पण सांभाळते. मग जिजाईने काय करावं, जिजाईने साखरपुड्याचं सांगितलंच नाही भावाला. आले निघून. आल्याच्या नंतर घरी येतात विचार करता आता करू काय. घरी आली. घरी आल्याच्या नंतर ह्या बहीण भावंडाचं बोलणं कधी असायचं माहीत आहे, जेवायला बसल्यावर. तर मीरा आत्या आणि रामजी बाबा जेवायला बसले होते. तर जिजा हळूच बोलते, अहो तुम्हाला काय बोलू काय, तर बोले बोल काय बोलतो. जिजा बोलतो मी ना भायखळ्यात गेलते. आता भायखळ्यात गेल्याच्या नंतर रामजी बाबा बोलतात सांगितलं ना तुझ्या भावाबिवाना, तर बोले नाही मी काय सांगते ते ऐका. बोले काय, बोले भायखळ्यामध्ये गेले होते गोविंदपूरकर त्यांची भाची आहे, तिला पाहिलं मी ना असं मला समाधान वाटलं की ही पोर आपल्या भिवाला केली तर बरी होईल. मग मीरा आत्या जे भडकली की नाही, मीरा आत्या भडकली. बोले काय गे हे जिजा तुझं डोकं बिका आहे काय, ह्या पोराचा आता 2-3 दिवसावर साखरपुडा आहे आणि तू ह्याला काय सांगतेस, ही पोरगी बघा ना ती पोरगी बघा. जिजा नाराज झाली, चेहरा उतारला. मोठी सून होती लक्ष्मी. बोले बाय ही सगळे जेवल्यात, चल आता आपण दोघेच आपण जेवू. तर जिजा बोलतो नको गेले की मी माझ्या भावाच्या घरी खाऊन आले, जेवली नाही. त्यावेळचे लोक अंगणामध्ये बसायचे, जेवल्यावर ओट्यावर बसायचे, पान सुपारी काहीतरी गप्पा गोष्टी करत बसायचे. त्याचप्रमाणे रामजी बाबा आणि मीरा आत्या बसले होते ओट्यावर. रामजी बाबा मीरा आत्याला बोलतात, बोले बाय आता जे सांगितलं ना गोविंदपूरकर वलंकर बाबा, तुम्हाला माहिती आहे असं वलंकर बाबा त्यांनी मला सांगितलं होतं, गोपाल बाबा वलंकर त्यांनी मला सांगितलं होतं की गोविंदपूरकरांची भाची आहे ती भिवाला बघ. बोल मी विसरून गेलो आणि मी जाऊन तो साखरपुडा ठरवलं. पण ही जिजा बोलते ती कदाचित तीच पोरगी असेल
म्हणून आपल्या बहिणीला सांगितलं भिवाचा साखरपुडा झालेला नाही. मग ते पोरगी बघायला काय हरकत आहे. मग रामजी बाबा भायकाल्यामध्ये गेले. आता भायकाल्यामध्ये काय त्यांना सगळं ओळखत होते, सगळे रामजी बाबांना ओळखत होते. मग रामजी बाबाकडं रामजी बाबा बरोबर गोविंदपूरकर यांच्या दारात उभे राहिले आणि ओरडायला लागले, हो गोविंद भिवाचा साखरपुडा झालेला नाही. मग ते पोरगी बघायला काय हरकत आहे. मग रामजी बाबा भायकाल्यामध्ये गेले. आता भायकाल्यामध्ये काय त्यांना सगळं ओळखत होते, सगळे रामजी बाबांना ओळखत होते. मग रामजी बाबाकडं रामजी बाबा बरोबर गोविंदपूरकर यांच्या दारात उभे राहिले आणि ओरडायला लागले, हो गोविंदराव रामी आतमध्ये होती. रामीने कडका ऐकला, आवाज ऐकला आणि बाहेर आली. बघितलं तर रामजी बाबा होते. बाबा तुम्हाला कोण पाहिजे. पोरे मला गोविंदराव पाहिजे. म्हणजे बाबा मामानं मामी बाजारात गेल्यात. मामानं मामी बाजारात बराच उशीर झालेला आहे, ते आता येतील, तोपर्यंत तुम्ही बसा. रामीने काय केलं, घोंगडे घेतले आणि ओठावर बसाय दिले. आतमध्ये घरामध्ये गेले, पाण्याभरून तांबे आणला, रामजी बाबांना दिला. गरम गरम काला चहा होता, तो चहा आणून रामजी बाबा नुसते बघतच होते, ही पोर काय करते. रामजी बाबा तिला विचारतात, पोरी तू शिकलीस किती. रामी बोलते, मी शाळेत गेलीच नाही. ती गेली आतमध्ये. रामजी बाबांनी मनामध्ये विचार केला, ह्या पोरीला आपण घरी शिकू शकतो. थोड्या टायमाने थोडा आवाज आला, लहान मुलाचा रडण्याचा आवाज आला. पुन्हा रामजी बाबाने हाक मारली, पुन्हा रामी आली. बोले रडतंय कोण. मग सांगते, बाबा माझा बाई पण नाही, बाप पण नाही, माझा मामा मामी का चुलता चुलते ह्या लोकांनी आम्हाला आणलं आणि तो रडतोय. तो माझा धाकटा भाव शंकर आणि दुसरी माझी बहीण आहे असं सांगितलं. तोपर्यंत हे रामीचा मामा आणि मामी बाजार घेऊन येत होते. दोघांच्या हातात पिशव्या होत्या. तो काळ असा होता की जर आपले चप्पल, अजूनपर्यंत मला वाटतं गावी असेल, कदाचित तुम्ही गावी आहेत, तुम्हाला माहीत आहे, चप्पल जर त्या अंगणामध्ये दिसले तर लांबून बरोबर ओळखायचे, अरे आपल्या घरी कोणतरी पाहुणा आला आहे. आपल्या घरी कोणतरी पाहुणा. रामीचा मामा त्यांच्या बायकोला बोलतोय, पत्नीला बोलतोय की अरे आपल्या घरी कोणतरी पाहुणा आले. बोले कसं काय. ती बघ आपल्या अंगणात चप्पल दिसते. पुढे गेल्याच्या नंतर गोविंदरावने बोला, अरे राम सुभेदार वाट कुठे चुकलात. अरे वाट कुठे चुकलं, तुझ्याकडे चालू आहे. आता दोघे मित्र ते मिलिटरीमध्ये बसले दोघेजण गप्पा मारताना. अरे रामजी बाबा बोलतात, ही पोरगी कोण तुझ्या घरात आहे ती सांग. ते बोले माझ्या बहिणीची पोरगी आहे, बहीण पण नाही आणि माझा मेवना पण नाही. मग एक काम करशील. तर बोले काय करू. बोले ही तुझी भाची माझ्या भिवाला देशील काय. रामजी बाबा बोलतात. गोविंदपूरकर काय बोलतात, अहो सुभेदार कशाला गरिबाची चेष्टा करता. अरे बोले चेष्टा नाही खरं. अहो चेष्टा नाही करत तर काय. अहो तुमच्या भिवाचा साखरपुडा ठरलेला आहे, तुम्हाला काय वाटलं आम्हाला माहिती नाही. तेव्हा रामजी बाबा बोलतो, अरे बाबा साखरपुडा ठरलेला आहे, पण मी काय सांगतो ते ऐक. साखरपुडा माझा झालेला नाही पोराचा. त्या साखरपुड्याचं काय करायचं मी बघून घेईन. फक्त तू तुझी जर भाची जर माझ्या भिवाला देत असेल तर हो बोल, नाहीतर नाही बोल. तो आतमध्ये गेला, आपल्या पत्नीला सांगितलं, बोले आपल्या रामीसाठी आला आहेत, त्यांच्या भिवासाठी. ते बोली जा ते पोरगं शिकणार आहे. मग लगेच ते बाहेर आला आणि बोले तू माझी भाची द्यायची आहे, पण ते शिकलेली नाही. रामजी बाबा बोलता, तुला शिक्षण विचारलं नाही, फक्त पोरगी द्यायची आहे, हो बोल, नाही बोल. बोले हो द्यायचे आहे. ठीक आहे 2 दिवसांनी येतो. रामजी बाबा घरी गेले आणि आपल्या बहिणीला सांगायला लागले, अगं बाय काय ती पोरगी. सगळं वर्णन सांगतो, कुठं बसाय दिलं, पाणी दिलं, चहा दिलं, सगळं सांगितलं. करीन तर करीन, तीच पोरगी करीन. रामजी बाबा आपल्या बहिणीला सांगता, करीन तर करीन, तीच पोरगी करीन. मीरा आत्या बोलते, हां तीच पोरगी कर. आणि साखरपुडा ठरव, त्या पोरीचं काय करशील. साखरपुडा त्या पोरीचं काय करशील. अरे ते बघतो मी. दुसऱ्या दिवशी रामजी बाबा त्या गावात गेले. आता पहिलं तुम्हाला माहीत आहे काय बोलतात, टाकाला जायचं, गाडगं लपवायचं, असं रामजी बाबा नव्हते. डायरेक्ट त्या मुलीच्या आई बापाकडे गेले घरामध्ये. त्यांना काय वाटलं काहीतरी 2 दिवसावर साखरपुडा आहे, काहीतरी सांगायला आल्यात. रामजी बाबाने लगेच सांगून टाकलं ना त्यांना. बोले ना मी हा साखरपुडा मोडायला आलो. सांगा आता तुम्ही पण सांगा काय कराल तुम्ही. अरे बोला ते खरं.
जर आपल्या मुलीचा साखरपुडा ठरलेला आहे, सगळे का सांगितलेलं आहे, आणि जर मोडायला आला तर मी काय केलं, काय करणार? अरे रामजी बाबाला सोडला असेल का त्यांनी? रामजी बाबांना त्या गावकऱ्यांनी सोडला असेल का? त्या घरातले आय बाप त्या पोरीचा धिंगाणा केला, पिसाळले. काय समजता काय? लोक लागले तुम्ही सुभेदार आहात, याचा अर्थ नाही असा नाही आमच्या गावाला काही इज्जत नाही का? आणि तुमचे पोरगे असते तर काय केलं असतं? सगळा गोंधळ झाला होता. मग रामजी बाबा शेवटी गप्प बसले आणि सांगितलं, अरे मी काय बोलतो ते जरा हात जोडून सांगितलं, मी काय बोलतो ते ऐका तर खरं. मग सगळे बोलायले थांबा थांबा, ते आपले कार्यकर्ते पण होते तिथे, म्हणजे थांबा थांबा काय बोलतात ते ऐकूया. त्या बायका बोलतात काय त्यांचं ऐकायचं? हां, पुरीचं साखरपुडा मोडायला आलेत ना, कांचं काय ऐकायचं? अरे थांबा जरा. मग रामजी बाबांनी सांगितलं, बघा हे तुमची पोरगी आहे ना, ही लय चांगली गुणाची पोरगी आहे, हिच्यामध्ये काय दोष नाही, लय चांगली पोरगी आहे, शाळेत पण जाते. पण माझी अडचण अशी झालेली आहे, ह्या पोरीला आईबाप आहे आणि मी पोरगी पाहिली ती अनाथ आहे, तिला आईबाप नाही. आणि मी असा विचार केला अनाथ मुलगी आहे, तिला आपण आसरा द्यावा, आणि म्हणून हा साखरपुडा मोडायला आला. एवढं बोललं. तुम्ही आता काय करायचं? काय गेले बाबा कार्यकर्ते बाजूला गेले. बरं काय करायचं आता? त्यावेळी आणा दोनानं असा दंड दंड आणा. त्यावेळी लय बाबा एक पैशाला महत्त्व होतं, 8 आण्या रुपयाला महत्त्व होतं. मग दंड पाडला. एक काय बोलतो की नाही त्यांना 5 रुपये दंड पाडा. म्हातारा एक माणूस होता वयस्कर, तो बोलतो अरे ते सुभेदार आहेत, त्या दुसऱ्यांचा न्याय करतात, तुम्ही त्याला डायरेक्ट 5 रुपये दंड लावला ते देतील काय? तर बोले अरे देऊ न देऊ, पण आपण विचारायला काय, सांगायला काय? मग रामजी बाबाकडे आले, तुम्ही लय मोठा गुन्हा केला, हे केलं ते केलं, तुम्हाला 5 रुपये दंड भरावे लागेल. रामजी बाबांना माहिती होतं हा दंड किती जास्त आहे, रामजी बाबांना माहिती होतं, पण त्यांना काहीच करायचं होतं. घातला जॅकेटमध्ये हात, त्यावेळी जॅकेट वगैरे घालायची, जॅकेटमध्ये हात घातला आणि ते 5 रुपये दंड भरला. सगळ्यांना राम राम केलं, सगळ्यांना राम राम केलं आणि निघून आले. घरी आल्याच्या नंतर त्या लोकांनी काय केलं, 2 रुपये त्या पोरीच्या आईबापाला, 2 रुपये खायदोस कार्यकर्त्यांना, आणि 1 रुपया त्या महिला जास्त टॅमटॅव करत होत्या त्यांना दिलं. आणि मग घरी गेल्याच्या नंतर मीरा आत्या आणि त्यांचा मोठा मुलगा आनंदा बोललं काय झालं, काय केलं तुम्ही? अरे बोललं काय नाही, मी सगळं बरोबर केलं. बोललं काय केलं? बोलले 5 रुपये दंड. 5 रुपये दंड. बोललं मीरा आत्या वापस भडकली, एवढा दंड भरतात का? हां, 1 आना 8 आना भरायचा दंड. बोलले 5 रुपयाला मला किंमत नाही पाहिजे. ही पोरगी जी आहे ही 5 लाखाची पोरगी आहे, ही माझ्या भिवाला शेवटपर्यंत तिला साथ देईल माझ्या भिवाला, आणि म्हणून ते 5 रुपयात रामजी बाबा भायखळ्याला गेलं आणि मग त्या भिवाचा साखरपुडा वगैरे ठेवला त्यांचा. ते साखरपुडा वगैरे केला आणि मग लग्न ठरवलं. कुठं? भायखळ्याला 4 एप्रिलला. 4 एप्रिलला भायखळ्याला. आणि 4 एप्रिलला ते लग्न का घेतलं? गरिबी होती. कधी पाऊस, अचानक पाऊस येतो, काय येतो, म्हणून त्या मच्छी मार्केटमध्ये रामजी बाबांनी सांगितलं वरती छपरा आहे, तिथं आपण लग्न भिवाचं लावूया. आणि त्या गरिबीमुळे भायखळ्याच्या मच्छी मार्केटमध्ये आज आपले लग्न कसे होतात? पैशामुळे, गरिबीमुळे तिथे लग्न झालं. मग वरात निघाली बाबा, रात्री वरात अशी निघाली किती 2-2:30 वाजता. सगळे झोपलेले लोक जागे झाले आणि पहिल्याची वरातमध्ये लाठी काठी बनाटे शिवाय, सनईच्या सुराशिवाय कधीच वरात गेलेली नाही. आपण कोकणी लोकात लाठी काठ्याशिवाय कधी. आणि मग समजा भिवाला बालाराम खांद्यावर घेतला का आनंदा लाठी काठी खेळायला जायचा. आनंद आला का बालाराम खेळायला, इकडं रमाईचं मामा खांद्यावर घेतलं का तो चुलता खेळायला जायचा. असं करू रात्रीचे झोपले लोक जाग्याने ती वरात बावडीला नेली. शेवट करताना जिजायचा शेवट करताना कारण मला पुढं जावं लागतं आहे आणि जावं लागेल, कारण वेळेला तर महत्त्व दिलं पाहिजे म्हणून. तर रामजी
भिवाला बडोद्याला जायचं होतं. भिवाला बडोद्याला जायचं होतं. का जायचं होतं? का त्या साहेबराव गायकवाडने काय शिक्षणासाठी दिलं होतं आणि तो करार केला होता. रामजी बाबा बोलतात तू जाऊ नको, पण भिवा बोलतो मला जावंच लागेल, कारण मी ते यांचे पैसे घेऊन हे केलेले आहेत. भिवा गेला आणि भिवा गेल्याच्यानंतर रामजी बाबा आजारी झाले. भिवा गेल्याच्यानंतर रामजी बाबा आजारी झाले. त्यावेळेस जिजाई त्यांचं पाय बी दाबत बसायचं. आता चेल माझा लेख, आता चेल माझा लेख. रामजी बाबाने अन्न सोडलं होतं, जिजाईने त्यांना जेवण भरवलं आणि लक्ष कुठं होतं? दरवाजाकडं. जसा भिवा आला तसा बोलते अहो उठा, आपला लेख आला, आपला भिवा आला. तसे रामजी बाबांनी डोळे उघडले. भिवाला जवळ बोलवलं, त्याच्या पाठीवरून डोक्यावरून हात फिरवला आणि काय सांगितलं? अरे माझ्या भिवा तू शिक्षण घे, शिक्षण. अगर अमाय पोरी इकडे ये, तुझ्यावर माझा भरोसा आहे. ह्या भिवाला माझ्या शिक्षणामध्ये तूच काहीतरी करू शकतेस. आणि तिला बोलवलं. त्यावेळी रामजी बाबांनी सगळ्या पोरांना बोलवलं. रामजी बाबांनी सगळ्या पोरांना बोलवले. अरे पोरांनो इकडे या. बालाराम होता, आनंदराव होता, भिवा होता, पोरी होत्या, जावई होते. बोली ही माझी बहीण, ही माझी बहीण तुमच्या आत्या लहान असताना लहानपणापासून मला साथ दिलेली, लहानपणापासून मला साथ दिलेली आहे आणि अजूनपर्यंत साथ देते. तिचा आता वय झालेला आहे. हे तुमची तुमची बाई सावत्र नाही, मी सावत्र मानणार नाही की तुमचं लय सेवा केलेलं आहे. भिवा तुझे तर लय तुझे लाड केलेले आहेत. सगळ्या कुटुंबाला सांभाळलेलं आहे, सगळ्या कुटुंबाला सांगितलं आहे. तर हिचं वय झालेलं आहे. तेव्हा ह्या दोघींचं शेवट बघा, तुम्ही वाचलं असेल कुठेतरी. बाबासाहेबांनी रमाईनी सावतराईचं सांभाळ केलेला वगैरे पुस्तकामध्ये वाचलं. असं रामजी बाबांनी सांगितलं. आणि म्हणून मी नेहमी सांगतो जशी सिद्धार्थ गौतमाची आई प्रजापती गौतमी ही पण सावत्राच होती. तिनेसुद्धा आपल्या ह्या सावत्र मुलाला कसा वाढवला तुम्हाला माहिती आहे. तेव्हा खरं म्हणजे मी भीमाई आणि जिजाई हे जे मी माझ्या भाषेमध्ये बोलतो, तर बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की तुम्ही पुस्तक छापा. तुम्ही ज्या भाषेमध्ये प्रवचन देता त्या भाषेमध्ये तुम्ही पुस्तकं छापा. सगळे बऱ्याच लोकांनी सांगितलं आणि मला पण माझी पण इच्छा आहे. मग त्याच्यासाठी माझी पण इच्छा आहे की बाबा ते पुस्तक छापावं. तेव्हा मला वाटतं गुरुजी सारे हां मला उर्मिलाताई पवार यांच्याकडे मी गेलो होतो. एक तास त्यांच्याजवळच्या हे माझं प्रवचन मांडलं आणि तिने माझ्या पाठीवर हात मारला. गुरुजी तुमची मांडणी एवढी छान आहे की खरोखर तुम्ही ह्याच्यावर पुस्तक द्या, मी तुम्हाला मदत. आणि उर्मिलाताई मला मदत करते. कशाला काय जे काय संदर्भ आहेत ते मला उर्मिलाताई हे करणार आहे, म्हणजे मला थोडे मार्गदर्शन करणार आहे. तेव्हा मला खरंच इथे मला गुणाजी काजळकर गुरुजी बरेच इथे लोक आहेत, म्हणजे काय प्राध्यापक शुक्राचार्य गायकवाड, विजय मोहिते आपले प्राध्यापक, अशा बरेच लोक मला चांगला सल्ला देत आहेत. आणि आपले संस्कार कमिटीचे अध्यक्ष चिटणीस हे सल्ला देतात. कारण वेळ झाल्यामुळे मी थोडक्यामध्ये मला वाटतं माझा हा जिजाई तुम्ही शांततेने सर्वांनी ऐकल्याबद्दल मी आपलं तुमचं मनपूर्वक आभार मानतो. भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सोते भवन्तु ते. भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सोते भवन्तु ते. भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब संगानुभावेन सदा सोते भवन्तु ते. आपलं जय हो, जय मंगल हो, आपल्याला दीर्घ आयुष्य लाभो. माझे हे जे प्रवचन आहेत आपले सगळे आपण बौद्धाचार्य आहेत. विनंती आहे तर माझा असा विचार आहे की भीमाई आणि जिजाई सगळीकडे गेली पाहिजे आणि हे काम तुमचं आहे. मला वाटतं आमच्या बौद्धाचार्यांचा आहे. तुम्ही जर प्रचार केलात
तुम्ही जर जिकडं कुठं सांगितलं हा विषय मी दुसरीकडे देऊ शकतो, पण हे काम आमच्या बौद्धाचार्यांचं असं मला वाटतं. आमचे चंद्रकांत जाधव गुरुजी बसल्यात ते लय मला साथ देतात, परंतु कुणाचं नाव राहून गेलं असेल ते मी सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद गुरुजी. गुरुजींनी या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सावत्र आई माता जिजाई यांच्याबद्दल बरीचशी माहिती सांगितली आहे. कारण सावत्र आई म्हटलं ते रागीट तापट अशीच आपल्यासमोर मांडली जाते, परंतु बाबासाहेबांची जी आई आहे ती अतिशय प्रेमळ आणि शेवटपर्यंत त्यांना साथ देणारी होती. आज आपण आपल्या मुलांना कुरकुरे घेऊन जातो किंवा खाऊ घेऊन जातो, परंतु त्यावेळी रामजी बाबा आपल्या मुलांना काय पुस्तक घेऊन जात होते. म्हणून म्हटलं जातं की पुस्तक वाचल्याने मस्तक घडतं, पुस्तक वाचल्याने मस्तक घडतं आणि हे घडलेलं मस्तक कुणापुढे नतमस्तक होत नसतं, कुणापुढे नतमस्तक होत नसतं. म्हणून बाबासाहेब कधीच कुणापुढे नतमस्तक झालेले नाही. मी या ठिकाणी फक्त 5 मिनटं घेतो आहे, कारण हा विषय ऐकत असताना जिजाईविषयी आता त्यांनी उल्लेख केला की नवनीत खरे आहे ना, यांचं जे गीत आहे ते या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. नको गे नेसुसनाच्या दिनी, नको गे नेसुसनाच्या दिनी, ही माझ्या आईची पैठणी, ही माझ्या आईची पैठणी. फक्त एकदा घडी मोडली, त्यानंतर ना कधी काढली. फक्त एकदा घडी मोडली, त्यानंतर ना कधी काढली. टाकशील ग फाडूनी पैठणी, टाकशील ग फाडूनी, ही माझ्या आईची पैठणी, ही माझ्या आईची पैठणी. शब्द फुटेना कंठ दाटला, विनवू लागला बाळ चिमुकला. शब्द फुटेना कंठ दाटला, विनवू लागला बाळ चिमुकला. येऊ लागल्या मन गमजला, येऊ लागल्या मन गमजला. पूर्वीच्या आठवणी आईच्या, पूर्वीच्या आठवणी, ही माझ्या आईची पैठणी, ही माझ्या आईची पैठणी. घालू नको ग दागिने, हक तुझा त्यावरती नाही. घालू नको ग दागिने, हक तुझा त्यावरती नाही. जीव हा माझा व्याकुळ होई, जीव हा माझा व्याकुळ होई. पडता पडजी क्षणी, दृष्टी पडता क्षणी पैठणी, दृष्टी पडता क्षणी, ही माझ्या आईची पैठणी, ही माझ्या आईची पैठणी. दुःख अंतरी अश्रू नयनी, दुःख अंतरी अश्रू नयनी. जिजाईच्या पाया पडूने, जिजाईच्या पाया पडूने. टाहो फोडी पदर धरूनी, टाहो फोडी पदर धरूनी. दलित जनांचा
धनी, हा साऱ्या दलित जनांचा धनी, ही माझ्या आईची पैठणी, ही माझ्या आईची पैठणी. जिजाईने त्याच क्षणाला जवळ घेतले भीम बाळाला, जिजाईने त्याच क्षणाला जवळ घेतले भीम बाळाला. बोल भिवारे बोल एकदा, बोल भिवारे बोल एकदा, नेसू नको पैठणी आईची, नेसू नको पैठणी, ही माझ्या आईची पैठणी, ही माझ्या आईची पैठणी, ही माझ्या आईची पैठणी. खरं तर या ठिकाणी गुरुजींनी अतिशय चांगल्या याच्यामध्ये, मी भावनिक असल्यामुळे एक चाल बसली नाही, परंतु त्याच्यामधले शब्द आहेत ते अतिशय महत्त्वाचे होते आणि हे शब्द आपल्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. मी या ठिकाणी आदरणीय जाधव गुरुजी यांचं, नारायण जाधव गुरुजी यांना बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने त्यांचाच एक संकल्प होता की आम्हाला एक सन्मानपत्र किंवा एखादं प्रशस्तीपत्रक द्यावं, फूल देण्यापेक्षा पुष्पगुच्छ देण्यापेक्षा द्यावं अशी इच्छा होती, परंतु ते आम्ही पूर्ण केलेलं आहे. साहेब या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या हस्ते आम्ही एक प्रेमाचं प्रतीक एक सन्मानपत्र देऊन या ठिकाणी आदरणीय त्यांच्या सुविद्य पत्नी आयुष्यमान्यने मनीषा जाधव यांना देखील विनंती करतो त्याने या ठिकाणी यायचं आहे. गुरुजी, खरंच या ठिकाणी आपण जिजाई आपल्या बोलीभाषेमध्ये मांडलेलं आहे. सर्वांनी साधुकार करायचा आहे. साधू साधू साधू. धन्यवाद गुरुजी. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, विशेषतः या ठिकाणी 2 मिनटं घेतोय. गट क्रमांक 28 या गटातून शाखा क्रमांक 475 या शाखेचे अध्यक्ष प्रभाकर गमरे, चिटणीस अनिल गमरे यांनी 11,000 धनादेश आणलेला आहे किंवा जे कॅश आणलेलं आहे, स्मारक निधी आणलेली आहे, ती अगोदर त्यांनी 1 लाख पूर्ण केलेलं आहे आणि 1,11,000 आता त्यांचे होत आहेत. अनिल मोहिते, प्रभाकर गमरे आणि अनिलजी मोहिते. गटप्रतिनिधी आदरणीय मंगेशजी पवार, त्याचप्रमाणे शाखेचे अध्यक्ष प्रभाकरजी गमरे, चिटणीस अनिल मोहिते या ठिकाणी रोख 11,000 सुपूर्द करत आहेत. कृपया जाऊ नका, झालं आता फक्त 5 मिनिटात आपण सरनंतर झाल्यानंतर हे पुष्प गुंफणार. साधू साधू साधू. या शाखा क्रमांक 475चं आम्ही बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने या ठिकाणी जाहीर अभिनंदन व्यक्त करतो, त्यांचे जाहीर आभार व्यक्त करतोय. असंच आपण या ठिकाणी या समितीला सहकार्य करावं अशी विनंती करतो आणि सन्माननीय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आपल्या बौद्धजन पंचायत समितीचे कार्याध्यक्ष आदरणीय लक्ष्मणजी भगत साहेबांना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी कार्यक्रमाचा समारोप करा.
सर्वांना सस्ते जय भीम. वंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य नेते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बहुजन प्रतिपालक श्री छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीवीर महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पवित्र विचारांना त्रिवार अभिवादन करून आज खरोखर मला वाटतं या पवित्र अशा आपल्या वास्तूमध्ये मला वाटतं वर्षावार सुरुवात आपण 21 जुलैला केलेली आहे आणि आज 5वं पुष्पगुच्छ आपल्या या बौद्धन पंचायत समितीचे सिनियर बौद्धाचार्य, प्रवचनकार, गीतकार आणि जुने गायक आदरणीय नारायण जाधव साहेब यांनी आज 5वं पुष्प त्यांनी आज गुंफलेलं आहे. खरोखर त्यांनी मला वाटतं चांगल्या प्रकारे आज त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सावत्र आई जिजाऊ यांच्याबद्दल चांगल्या प्रकारे सांगितलेलं आहे. आजच्या ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्वतः मीच आहे, परंतु आता नावं सगळ्यांची घेत नाही. ह्या धम्मपीठावर सर्व मान्यवर उपस्थित सर्व प्रतिष्ठित बंधू आणि भगिनींनो, सर्व बौद्धाचार्यगण इथे उपस्थित आहेत. मी सर्वांचा आदर राखून साहेबांनी खरोखर मला वाटतं नारायण जाधव साहेबांनी चांगल्या प्रकारे विचार मांडलेले आहेत. त्यांनी त्यांचे जे शब्द आलेले आहेत की बै, निंबार आणि बाब आणि बाव हे 3 शब्द खरोखर मला वाटतं जुने मलासुद्धा ऐकायला येतात वगैरे. त्यावेळेला हे बै, निंबार आणि बाव हे शब्द त्यांनी वापरलेले आहेत वगैरे चांगल्या प्रकारे. आजची तारीख 17 तारीख आहे आणि 17 तारखेलाच 2019मध्ये आपण त्यांचं इथं लेक्चर ठेवलं होतं भीमाईवरती. 17 तारखेला त्यांचं लेक्चर चांगलं झालं भीमावरती, म्हणून त्यांना आपण प्रशस्त पत्र दिलं होतं. आपण साहेबांच्या आपल्या बौद्धन पंचायत समिती सभापती बाबासाहेबांचे नातू माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या सहीने त्यांना आपण प्रशस्त पत्र दिलं होतं. खरोखर चांगल्या प्रकारे मला वाटतं त्यांनी बाबासाहेबांची सावत्राई जिजाईबद्दल चांगल्या प्रकारे सांगितलेलं आहे. बाबासाहेबांचं बालपण त्यांनी सांगितलेलं आहे सगळं काय. हां, खरं म्हणजे जिजाईनं त्यांनी न्याय दिला. काजळीकर साहेब सांगतात खरोखर मला वाटतं. परंतु त्यांनी सांगितलं सर, परंतु बाबासाहेब मुंबईमध्ये कधी आले? कोण सांगेल का बाबासाहेब मुंबईमध्ये कधी आले? हे कोणाला काय? बाबासाहेब रामजी मालोजी आंबेडकर हे बाबासाहेबांना मुंबईमध्ये घेऊन कधी आले याची तारीख कोणाला काय माहिती आहे का वगैरे? आणि कुठे आले? किती वर्ष वास्तव्य होता हे कोण सांगू शकेल का? बाबासाहेब 1904मध्ये मुंबईला आलेले आहेत. 1904मध्ये रामजी मालोजी आंबेडकर हे बाबासाहेबांना घेऊन मुंबईमध्ये 1904मध्ये आलेले आहेत. आणि आले कुठे? त्यांनी सांगितलं कुठे आले ते कुठे आले? बदकचालीमध्ये आले. बदकचाली कुठलं? आता ते एल्फिस्टनला आपण बघतो ना उंच इमारत, तिथे वस्ती फार जरा बरोबर नव्हती वगैरे. बाबासाहेबांनी पाहिलं, रामजी बाबांनी पाहिलं की तिथे काय वातावरण बरोबर नाही काजळीकर साहेब. आणि खरोखर रामजी बाबांना थोडासा माझा विभाग कसा शिकेल, कसा पुढे जाईल म्हणून त्यांनी कंटाळून ती जागा सोडली. आणि 1912मध्ये ते कुठे आले? BIT चाळ नंबर 1 रूम नंबर 50 आणि 51. BIT चाळ नंबर 1 रूम नंबर 50 आणि 51 इथे बाबासाहेब 1912मध्ये आले. 1912 ते 1934पर्यंत असं 22 वर्ष वास्तव्य बाबासाहेबांचं कुठे होतं? BIT चाळीमध्ये होतं. बऱ्याच गोष्टी अशा आहेत. त्यांनी आनंदरावांचं सांगितलं, बाळाराम साहेबांचं सांगितलं वगैरे. आता मी त्या कुटुंबाशी निगडीत आहे म्हणून मला सगळा हिस्ट्री मला माहिती आहे. आता सगळ्या सांगता वेळ पण नाही आपल्याला, यांना माहिती आहे साहेबांना वगैरे. आता दिलीप आंबेडकर वारले, त्याचं लग्नसुद्धा मीच केलेलं आहे. दिलीप आंबेडकर जे वारले बाबासाहेबांचे नातू, त्यांचं लग्नसुद्धा मीच केलेलं आहे वगैरे. हां, अशोक त्यांचा मोठा भाऊ अशोक होता, त्याच्या लग्नाच्या वेळेला माझे बाबा खजिनदार माझ्या शाखेचे, शाखा क्रमांक 154 वाकोला सांगतो. आणि ते खार आणि वाकोला आमचं नेहमी आमचं जाणं, त्या घराण्याशी माझा संबंध होता सगळं. तर आणि आनंदरावांचं त्यांनी सांगितलं वगैरे. पण आनंदराव साहेबांनी सुद्धा कष्ट केलेले आहेत. कुठे कामाला होते माहिती आहे कोणाला? कुठे? आनंदराव बाबासाहेबांचे मोठे बंधू कुठे कामाला होते माहिती आहेत? रिचर्ड्स आणि क्रुडर्समध्ये कामाला होते. भायखळ्याची कंपनी कोणी वाचलेली आहे रिचर्ड, तिथे आनंदराव कामाला होते. आणि खरोखर त्यांनीसुद्धा बाबासाहेबांना फार म्हणजे त्यावेळेला आर्थिक परिस्थिती फार वाईट होती, परंतु त्यांनी सांभाळलं सगळं. आज खरोखर हा बराचसा इतिहास आहे. आता तुम्हाला मी
बरंचसं त्यांनी घेतलं, नावं घेतली त्यांनी वगैरे. आपलं मला वाटतं त्यांनी गोपाळ बाबा वलंगकरचं नाव घेतलेलं आहे. गोपाळ बाबा वलंगकर, बाबासाहेबांचं लग्न कधी झालं? 4 एप्रिल 1907 झालं. त्यावेळेला खरोखर आपली बौद्धन पंचायत समिती होती का? महारनाती पंचायत समिती होती का? मग काय होतं त्यावेळेला? हा पण एक विषय आहे, बराच विषय आहे. सगळा फार किचकट होऊन जाणार हा सगळा. तुम्हाला सांगा आता सगळं, कारण वेळ पण झालेली आहे, आता वेळ नाही माझ्यावरती सगळं सांगायला. कारण गोपाळ बाबा वलंगकर, तसेच दादासाहेब संभाजी तुकाराम गायकवाड हे बाबासाहेबांच्या अगोदर महार समाज सेवा संघामध्ये काम करत होते. महार समाज सेवा संघ त्यावेळेला होता. महार समाज संघ त्यांच्या आधिपत्याखाली ते झालं, बरोबर ना काळजी साहेब? महार समाज सेवा संघ होता. हा महार समाज सेवा संघ त्यावेळेला मुंबई आणि कोकणामध्ये हा सगळं या आपलं सामाजिक धार्मिक काम सगळं महार समाज सेवा संघ करत होता आणि त्यांच्या आधिपत्याखाली ते सगळं झालं होतं त्यावेळेला. तर अशा प्रकारे त्यांनी चांगल्या प्रकारे इतिहास सांगितलेला आहे. मी खरोखर मला वाटतं त्यांना धन्यवाद देतो. आज खरोखर त्यांनी आपला काही असो मोडक्या थोडक्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहेत. मगाशीच आमचे मनोहर मोरे साहेब चिटणीस त्यांनी सांगितलं की त्यांच्यावरती आगरी भाषेचा पगडा जास्त आहे. कारण त्यांचं बालपण जास्त मला वाटतं भिवंडी तालुक्यामध्ये गेलेलं आहे. भिवंडी तालुक्यामध्ये त्यांचं गाव आहे. आगरी समाज जास्त आहे, त्यामुळे ती भाषेवरती त्यांचा प्रभाव जास्त आगरी समाजाचा आहे. परंतु अभ्यास त्यांचा चांगला अभ्यास आहे वगैरे, त्याचा चांगला अभ्यास आहे. खरोखर त्यांनी चांगल्या प्रकारे विषय मांडलेले आहेत. मी जास्त वेळ नाही घेत, तुम्हाला ह्या सगळ्या स्टोऱ्या सांगत जाईन मी. कधी मला वेळ मिळाला तर मी सगळ्या जुन्या स्टोऱ्या आहेत ना, ह्या तुम्हाला काय कळणार, नवीन मंडळी आहे वगैरे. तर आणि काही जुन्या लोकांना पण माहीत नाही काय काय ते वगैरे. पण वाचन नाही, वाचनच करत नाहीत. आम्हाला सवय आहे टिप्पणी ठेवायची, सवय आहे. माझ्याकडे काही मागा तुम्ही टिप्पणी आहेत. मी म्हाडामध्ये सर्व्हिसला होतो ना, तर त्या म्हाडामध्ये रिझून कोण झाला आणि रिटायर कधी कोण झाला हे कोणाकडे मिळायचं नाही. म्हाडामध्ये 5-6 हजाराचं स्टाफ असायचं, शेवटी मायाकडे यायचं. अरे बाबा मंगेश पवार आले कधी आणि गेले कधी, हा सगळा मायाकडे सगळा ठेवा. ही पूर्वीपासून मला सवय आहे ती ठेवायची वगैरे. तर अशा तुम्हाला सुद्धा विनंती करतो, नवीन बौद्धाचार्य तुम्ही आहात, तुम्ही टिप्पणी ठेवत जा, वाचन करत जा. नाही वाचन, मला माहिती आहे तुम्हाला घरचं पण काम असं वाचायला मिळत नाहीत, परंतु टिप्पणी ठेवत जा. वेळ ज्या वेळेला मिळत ना त्याच वेळेला वाचत जा. कारण कधी आपल्याला कोण कुठे उठवेल ते सांगता येत नाही. म्हणून मी नेहमी सांगत असतो, म्हणून माझा या बौद्धन पंचायत समितीचा बौद्धाचार्य कसा असला पाहिजे, तर तो कोकणातल्या कुठल्याही कातळावर नेऊन त्याला आपटलं तरी तो 100 नंबरी सोना निघाला पाहिजे, असं पाहिजे. तर तुम्हाला तुमच्या जीवनाला काही सार्थ आहेत. म्हणून आज खरोखर मी ज्या वेगळे येत नाहीत, आज साहेब नाही म्हणून मला बोलायचं चान्स मिळालं. आणि खरोखर जे काही सांगायचं होतं मला बरंच सांगायचं होतं, परंतु आता वेळ झालेली आहेत म्हणून जास्त वेळ नाही घेत. आज सगळ्यांना तुम्ही खरोखर आमच्या संपूर्ण कार्यकारिणी आहे वगैरे कार्यकारिणीने ते वेळ दिलेले आहेत. तसेच तुम्ही सगळे बौद्धाचार्य आहेत, सगळे उपासिक आहेत, सगळ्यांनी वेळ दिलेले आहेत. आणि खरोखर आपण आमच्या साहेबांचं म्हणणं असं आहे की नेहमी सपत्नी येत असतात वगैरे, नेहमी प्रत्येक कार्यक्रमाला वगैरे. खरोखर त्यांचं अभिनंदन करतो आणि साहेबांना सांगतो की अजून एक मला वाटतं एक प्रशस्तीपत्र दिलं, आता दुसरं पण द्यावं लागेल. तर त्यांना साहेबांना सांगतो दुसरं रेडी ठेवा प्रशस्तीपत्र, साहेबांना आपल्याला द्यावं लागेल. मी जास्त वेळ नाही घेता, खरोखर आजच्या याला आपण सर्वजण उपस्थित झालात त्याबद्दल मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि तेच थांबतो. जे साहेब गेलेले आहेत, आपले सभापती साहेब गेले, मंडण घडलेले, त्यांनी घराचं काम काढलेलं आहे, त्यामुळे काल गेलेले आहेत आणि आज निघाले आहेत ते. पण अजून मला वाटतं ते रस्त्यामध्ये आहेत, ते काही येऊ शकलेले नाहीत, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. जय भीम. धन्यवाद भगतसाहेब. भगतसाहेबांकडे देखील खूप जुन्या आठवणी आहेत किंवा माहिती आहे, ते कधी ना कधी आपल्याला या ठिकाणी सांगतीलच आणि आम्ही अपेक्षा देखील त्यांची करत आहोत. तर या ठिकाणी त्यांना धन्यवाद देतो. विचारपीठावर बसलेले सर्व मान्यवर आहेत त्यांचं या ठिकाणी मी संस्कार समितीच्या वतीने आभार व्यक्त करतो आहे. आपण येऊन या कार्यक्रमाची जी शोभा वाढवली आहे त्या सर्वांचं, उपस्थित सर्वांचं या ठिकाणी शतशः मनपूर्वक आभार व्यक्त करतो आहे. आणि सोमवार दिनांक म्हणजे उद्या रविवार आहे, परवा पौर्णिमा आहे आणि पौर्णिमा असल्यामुळे धम्म अधम्म आणि सद्धम्म या विषयावरती आपलेच बौद्धाचार्य आदरणीय उमेश राजाराम जाधव गुरुजी हे प्रवचन देणार आहेत. तो देखील विषय अतिशय छान आहे, त्याचं देखील आपण सर्वांनी येऊन आपल्या ज्ञानामध्ये भर पाडावे अशी विनंती करतो आहे.
आणि वेळ झालेला आहे. सर नंतर घेऊन आपण 5वं पुष्प गुंपलं असं जाहीर करूया. नत्थि मे शरणं गय्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन ओतु मे जय मंगलं. नत्थि मे शरणं गय्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन ओतु मे जय मंगलं. नत्थि मे शरणं गय्यं संघो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन ओतु मे जय मंगलं. साधु साधु साधु. या ठिकाणी मी दिलगिरी व्यक्त करतो की आपला 15 मिनिटं जास्त वाढलेला आहे, परंतु पुढच्या वेळेस आपण 9 वाजताचा कार्यक्रम संपवू. मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की उद्या सोमवारी, जरी सोमवार असला तरी आपण सर्वांनी संध्याकाळी 7 वाजता या ठिकाणी उपस्थित राहून आतापर्यंत केलेलं सहकार्य करा आहे तसंच सहकार्य आपण शेवटपर्यंत करायची अपेक्षा करतो. जय भीम. हॅलो, सर्व बौद्धांच्या एक महत्त्वाची सूचना आहे. प्लीज लक्ष द्या की एक आठवण तुम्हाला की बाबासाहेबांचा बडोदा संस्थानामध्ये शेवटचा दिवस होता 23 सप्टेंबर. तर ह्या 23 सप्टेंबरला संकल्पभूमी बडोदा ह्या ठिकाणी संपूर्ण भारतातल्या लोकांचा बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आपल्या जीवनातला थोडासा वेळ द्या आणि 23 सप्टेंबरला बडोद्याला येण्याचा प्रयत्न करा. गेल्या वर्षी 110 लोक आपण तिकडे घेऊन गेलो होतो. आपलं थोडं पुण्य कमावण्यासाठी आपल्याला थोडासा वेळ तुम्ही दिलात, 1 दिवसाचा, फक्त 1000 रुपये खर्च आहे जाण्या येण्याचा आणि आपल्या राहण्याचा आणि जेवणाचा. तर तेव्हा कृपया थोडा बदल करा. 23 सप्टेंबर ही तारीख लक्षात ठेवा आणि बडोद्याला येण्याचा प्रयत्न करा. सर्वांना जय भीम.